आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे यांची मुलाखत आणि मुलाखतकार आहेत सिनेदिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि ज्येष्ठ पत्रकार संध्या टाकसाळे। या दोघांनाही मी मंचावरती आमंत्रित करते, कृपया आपण मंचावरती यावं। त्याबरोबरच ज्यांची मुलाखत आज होणार आहे अर्थात ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे यांनाही मी मंचावरती आमंत्रित करते। स्मिताताई यांच्या हस्ते सुनील सुकथनकर यांचा सत्कार संपन्न होतोय। अतुल पेठे यांचा सत्कार करतायत दीपा देशमुख आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार संध्या टाकसाळे यांचा देखील सत्कार संपन्न करावा। गोदावरी गौरवार्थी ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे यांची मुलाखत। विषय नाटक नवे प्रयोग नव्या जागा। मुलाखतकार सुनील सुकथनकर आणि ज्येष्ठ पत्रकार संध्या टाकसाळे। नमस्कार। मिळून साऱ्या जणीचा सर्व परिवार, उपस्थित मान्यवर आणि आपण सर्वजण मुलाखतीसाठी उत्सुक आहोत। आज जो इथे समता उत्सव साजरा होतोय त्याच्यामध्ये सहभागी व्हायला आम्हाला सर्वांनाच आनंद होतोय। विशेषतः मिळून साऱ्या जणीशी गेल्या 30 वर्षाची जी घट्ट नाळ आमच्या सगळ्यांची आहे, मिळून साऱ्या जणीच्या जन्मापासूनच, त्यामुळे हा आनंद आणखीन आहे त्याच्यामध्ये। विद्याताई नाहीत असा बऱ्याच जणांनी इथे उल्लेख केला, त्याची खरंच तीव्रतेने जाणीव होते आहे। आणि परंतु त्यांनी जे काही रोप लावलं त्याचा प्रवास चालू आहे। विविध कार्यक्रम होत आहेत आणि समता उत्सवासारखे ज्याची आजच्या घडीला खूप गरज आहे असे कार्यक्रम साजरे होत आहेत, तर त्याविषयी आनंद मी व्यक्त करते आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तळमळीनं अत्यंत नाटक करणारे म्हणजे नाटकाचे प्रयोग आणि नाटकातले प्रयोग असे दोन्ही करणारे अतुल पेठे यांची मुलाखत नको म्हणूया, आपण संवाद म्हणूया। याचं एक कारण असं की मुलाखत हा फार औपचारिक शब्द वाटतो आणि दुसरं संवाद हा शब्द मगाशी उल्लेख झाला त्याचा, मिळून साऱ्या जणीच्या जो गाभा आहे त्याच्याशी फार घट्ट नातं त्याचं आहे। त्यामुळे अतुल पेठे यांच्याशी संवाद आज आपण साधणार आहोत। याच अनौपचारिकतेचा धागा पुढे घेऊन मी असं म्हणेन की अतुल पेठे पेठ्यांची नाटकं ते असं म्हणाले असा अहोजाहो न करता आम्ही अतुल त्याची नाटकं असंच करणार आहोत। सकाळी मी आणि सुनील बोलत होतो आणि तेव्हा म्हटलं की अरे आपण एका परिवाराचा सगळा भाग आहोत, वैचारिक आणि मित्रत्वाच्या नात्यांनी जोडलेले आहोत, तेव्हा त्रयस्थासारखं असं न करता अतुल आणि त्याची नाटकं असंच आम्ही म्हणू आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाही ते अधिक आवडेल। आता हा साधारण तासाभराची मुलाखत आपण घेऊया, ही संवाद साधूया आणि शेवटची 15 मिनटं तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा, कारण मुलाखत ऐकल्यानंतर असं वाटतं की आपणही काही विचारावं, तर त्याच्यासाठी निश्चित वेळ ठेवलेला आहे। विषय जो आजचा आहे तो प्रयोग आणि त्याच्या जागा, नवीन प्रयोग नव्या जागा। त्यामुळे अर्थातच अतुलची खूप बोलण्यासारखे विषय आहेत, पण तरी आम्ही याच विषयावरती हा विषय अधोरेखित करणार आहोत आणि या संदर्भात संवाद इथे होईल। मला खात्री आहे की गप्पा मारायला इथे अतुल आहे, त्यामुळे हा कार्यक्रम नक्की रंगणार। म्हणजे जनरली कार्यक्रमाच्या शेवटी असं म्हणण्याची प्रथा असते की आजचा कार्यक्रम खूप रंगला, पण या गप्पा निश्चित खूप रंगतील याची ग्वाही मी सुरुवातीलाच देते आणि कार्यक्रम सुरू करूया। सुनील। नमस्कार। इथे 2 माईक ठेवल्यामुळे अतुलनी बोलूच नाही अशी अपेक्षा वाटण्याची शक्यता आहे, पण आम्ही तुला देत राहू अन्न तर आपण सुरुवात करू। तर अगदी पहिला प्रश्न खरं अतुल तुला हा विचारायचा आहे मला की तू जे नाटक लिहिलंयस, तू जे पुस्तक लिहिलंयस त्याचं नावच आहे नाटकवाल्याचे प्रयोग, त्यामुळे नाटक आणि प्रयोग हे 2 शब्द तू त्या पुस्तकाच्या शीर्षकातच घेतलेले आहेस। आणि प्रयोग म्हणजे नाटकाचा जो खेळ होतो त्यालाही आपण प्रयोग म्हणतो आणि प्रायोगिक नाटक याही अर्थाने प्रयोग म्हणतो।
तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुला हेच विचारावं असं वाटतं की तुला नाटक कसं सापडलं आणि तुला ते नुसतं सापडलं नाही तर तुला नाटकाचं वेडच लागलं आहे. त्यामुळे तू काही असं साधेपणाने नाटक करतोस असं नाही आहे. तर तुला तुझ्या पद्धतीने नाटक कसं सापडलं किंवा आधी कसं सापडलं, ते तुझ्या पद्धतीने कसं सापडलं आणि मग त्याचं वेड कसं लागत गेलं, याच्याविषयी काही सांगशील? सर्वप्रथम माईक ठेवला नव्हता त्याचं कारण साधं आहे की नाटकवाल्याला विदाऊट माईक सुद्धा लोकांपर्यंत पोचता येतं. तर खरं तर माईक हा अडथळा असतो, कारण एक नैसर्गिक जो आवाज असतो तो असा जो पोचतो आणि असा पोचतो तो या माध्यमातून पोचतो. पण असो, सर्वप्रथम मला आधी मिळून सरजणी, गीतालीताई, आमच्या दीपा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी ही संधी बोलायची दिली. आणि खरं तर अतिशय तालेवार अशी दोन माणसं माझ्या डाव्या उजव्या बाजूला आहेत, आणि त्यांचा हा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी माझी मुलाखत घ्यावी. सर्वसाधारणतः समकालीन लोक एकमेकांना मान देत नाहीत, पण सुनीलने तो दिला आहे, नाही का. म्हणजे दुसऱ्याला मूर्ख आणि पुण्यामध्ये राहत असाल तर तुच्छ, हे लेखण्याची साधारण सवय आहे. तर ते सुनीलनी दाखवली नाही, आणि संध्या ही माझ्यापेक्षा वयानी आणि कर्तृत्वानी खूप मोठी आहे. तर त्यामुळे तिनेही हे तयारी दाखवली, तर याचा अर्थ ते अपवादाने पुण्यातले चांगले पुणेकर आहेत. सुनीलच्या ह्याच्याकडे जातो. एक मगाचं उदाहरण मला आधी क्लॅरिटी द्यायची की त्या ताईंनी ज्या गतिमान बोलत होत्या त्यांनी म्हणजे पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम असं काही नाहीच. बरं, त्या माझ्या शिबिरात शिकल्यामुळे माझी पंचायत झाली की अरे हे मधल्या काळात, कोविडच्या काळात गेले का काय पूर्णविराम, अर्धविराम. तर म्हणून मी म्हटलं आता जरा सावकाश बोलावं, श्वास घेत बोला, असं मी त्या लोकांना सांगायचं. तर त्यांनी एक जे सांगितलं की महाराष्ट्रभर चालू असलेलं तुफान असं अडलंय का नाटकाचा मी दिग्दर्शक नाही, कारण ते रेकॉर्ड होतोय. आजपासून 50 वर्षांनी बघितल्यानंतर हे खोटं बोलले असं होईल. तर मी ते नाटक दिग्दर्शित केलेलं नाही, ते निपुण धर्माधिकारींनी केलेलं आहे. मी आणि पर्ण काम करतो. 24 तारखेला त्याचा प्रयोग आहे. या जाता जाता जाहिरात. असो, सुनीलच्या प्रश्नाकडे वळतो की अतिशय छोट्या वेळात, कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे 3-4 वेळा माझी मुलाखत झाली, त्याच्यात मी सांगितलं नाटकाचं वेड कसं लागलं आणि का लागलं. खरं तर माझ्याकडे बघत असताना अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की एवढं का नाटक करतात ते आणि काय मिळतं. तर मला मजा येते, याच्या पलीकडे काय असणार. आणि अनेक लोकांना ती उत्सुकता वाटते की मग खायचं प्यायचं काय करतात. तर मी शिकलेला आहे वगैरे असं माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही, परंतु मला खरं तर शिकायचं नव्हतं. शाळेत असताना मी म्हणजे आत्महत्येच्यापर्यंत गेलो होतो, अत्यंत न्यूनगंडग्रस्त होतो. हे आज बघून वाटणार नाही, परंतु मी हळूहळू बदलत गेलेला माणूस आहे आणि अजूनही बदलत जाईन. आणि मुळापासून मी ज्याला जिनियस म्हणतात किंवा विचारवंत म्हणतात असं नाही, मी विचार करणारा माणूस आहे. आणि हळूहळू विचार कसा करायचा हे मला काही गोष्टीतनं अवगत ज्ञान झालं. ते त्यातलं एक नाटक होतं. आमच्या घरामध्ये लहानपणापासून नाटक दाखवण्याची पद्धत होती. आईवडिलांनाही वेळ असायचा आणि त्यावेळेस सुदैवाने मोबाईल नव्हते, आणि मोबाईलवर किंवा टी व्हीवर नाटक बघतात त्याला नाटक म्हणतात असं त्या काळी म्हणण्याची पद्धत नव्हती. जिवंत माणसांचा अभिनय जिवंत माणसांनी जाऊन बालगंधर्वमध्ये तिकीट काढून बघायचा असतो, हे लहानपणापासून आम्हाला शिकवलेलं होतं. त्यामुळे लहानपणी मी नानासाहेब शिरगोपीकर, नंतर आमचे काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, किती नावं घेऊ, त्यांची नाटकं बघितलेली होती, अतिशय गाणी ऐकलेली होती, संगीत नाटकं बघितलेली होती. कारण माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे अनंतारी गद्रे हे नाटकातले. हाऊसफुल हा शब्द माझ्या आजोबांनी आणला. मगाशी ज्या ह्याचा काळाराम सत्याग्रहाचा उच्चार झाला त्याला माझे आजोबा आंबेडकरांच्या साथीनं तिथे बसलेले होते त्या काळाराम मंदिरात. गाडगे महाराज आमच्या घरी यायचे. 3 अंकी नाटक माझ्या आजोबांनी आणलं. त्यांच्यावर पण आता एक मध्यंतरी पुस्तक आलेलं आहे, त्याच्यात हा सगळा इतिहास आहे. सो आमच्या थोडं जीन्समध्ये ते थोडंसं हा वेडपटपणा असणार. आणि त्यामुळे आईकडनं नाटक ह्याला कधी हे नव्हतं, म्हणजे त्याला प्रोत्साहनच होतं. त्यामुळे बालगंधर्वात जाऊन नाटकं बघणं आणि ती भारावणं, म्हणजे मी बघितलेलं पहिलं नाटक होतं जय जय गौरी शंकर, आणि त्याच्यात तो हत्ती होता. आणि तो मी बालगंधर्वच्या बॅकस्टेजला जाऊन जेव्हा बघितलं तेव्हा मी विस्मयचकित झालो होतो. आणि मला ते मॅजिक वाटलं होतं की नाटक हे मॅजिक असतं.
ती जादू असते, गंमत असते, ह्याचा एक त्यावेळेस कळत नव्हतं, पण तो दृष्टांत त्यावेळेस झालेला होता. पुढे शाळेत गेलो, शाळेमध्ये चुकून मी नाटकात काम केलं, त्याला मला पहिलं बक्षीस मिळालं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्या अस्तित्वाची निज खूण ही रंगभूमीवर आहे. मला काहीतरी येतं आणि बुद्धिमत्ता फक्त 90% आणि 92% आणि 95% वाल्यांकडेच नसते, तर माझ्यासारख्या 50% मिळवणाऱ्या माणसाकडेही असू शकते. आणि बुद्धीचे अनेक निकष असू शकतात. हे काही काळानंतर खरं तर सिद्ध झालं. कारण मला जे ऐकू येत होतं, मला जे दिसत होतं, मला जे वाटत होतं ते म्हणजे नाटक होतं. आणि त्याचा आपल्याला कधीतरी एक ओळख पटावी लागते की अरे आपण हवे आहोत लोकांना, आपण जे बोललोत. आणि हा जो प्रकाश, माणसं आपल्याला वेळ काढून बघायला आली आहेत, आपण काहीतरी करतो, कशात म्हणजे मी कोणीतरी होतो. अतुल पेठेचं असण्याचं होणं जे होतं, बिईंगचं बिकमिंग जे होतं, ही जी गंमत आहे ती त्या नाटक नावाच्या गोष्टीत आहे. आणि ज्याला मगाशी सुनील म्हणला की खेळ आहे, तो एक गंमत आहे. आणि त्याच्यामध्ये मला सापडली आणि मी जे नव्हतो ते मला होऊन बघायला मिळालं. हे होऊन बघण्याची गंमत जी होती ती मला नाटकात सापडली. आणि मला असं वाटलं की त्या नाटकाची एक प्रचंड मला वेड लागलं. पुढे मी नाटकं इतकी बघितली की कर्मधर्म संयोगाने, योगायोगाने पुण्यामध्ये मी थिएटर अकॅडमीमध्ये गेलो. आणि तिथे मी ज्या प्रकारची नाटकं बघितली, म्हणजे बादी बालनाट्य संस्थेत होतं, पण घाशीराम कोतवार, बेगम बर्वे, महानिर्वाण, 3 पैशाचा तमाशा, ही नाटकं बघून मी अवाक झालो. आणि मला असं वाटलं की मला असं काहीतरी करता आलं पाहिजे. आणि त्यांच्यामुळे मी भारतातल्या आणि भारताबाहेरच्या सुद्धा अनेक नाटकांना आणि नाटकवाल्यांना सामोरा गेलो. म्हणजे मिलान स्लॅडेक नावाच्या एका माईम आर्टिस्टला मी बघितलं, नोला रे नावाच्या एका बाईला बघितलं. इतकंच काय, पण पु ल देशपांडे आणि सुनीताबाई जो प्रयोग करत वाचनाचा, मर्ढेकर, खानोलकर वगैरे ते वाचत, त्याचं बॅकस्टेज मी करायचो, पाणी आणून द्यायचो, स्टेज झाडायचो, साफ करायचो वगैरे वगैरे. तर हे जे ट्रेनिंग होतं माझं सुरुवातीच्या काळातलं, हे मला त्या थिएटर अकॅडमीमध्ये संस्कार झाले. आणि तिथे मला तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार, अनेक लोक, ज्याला खऱ्या अर्थाने योग्य शब्द वापरायचा झाला तर दिग्गज, हे बघायला मिळाले, अनुभवायला मिळाले. या सगळ्यामुळे मला माझं नाटक, मी नाटकवाला आहे हे लक्षात यायला लागलं. आणि मी नाटक करायला लागलो, लिहायला लागलो, नाटकात काम करायला लागलो. आणि मला असं वाटायला लागलं की नाटक हाच माझा आनंदाचा आणि उद्गाराचा आणि अभिव्यक्तीचा एक अटळणीय भाग आहे. नाटकाविषयी तू आत्ता सांगितलंस की थिएटर अकॅडमीमधलं तुझं प्रशिक्षण आणि खूप नाटकं बघणं. जसं तू आधी म्हणालास की नाटकाची एक ठराविक कल्पना काहीतरी डोळ्यासमोर असते, तसंच तुझी नाटकाची व्याख्या ही कशा पद्धतीने तयार झाली, कशी बदलत गेली, किंवा आजचा जो विषय की प्रयोग त्यातला, तर तो म्हणजे नेमकं काय? म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ही प्रायोगिक रंगभूमी आहे, काहीतरी प्रयोग आहे, पण नाटकातले प्रयोग म्हणजे नेमकं काय? आणि त्याच्यासाठी आधीची जी सगळी नाटकाची कल्पना आहे किंवा चौकट आहे ती तुला किती लवचिक करायला लागली, किती बदलायला लागली, किती टाकून द्यायला लागली आणि किती नवीन काय घ्यायला लागलं? कुठल्याही सर्वसामान्य माणसाला असं जेव्हा वाटतं की आपण नाटक करावं, तेव्हा तो ज्या प्रवासाला निघतो त्याच्यामध्ये एक तर खरं म्हणजे गंमत असते, खूप मजा असते. कारण 4, 5, 10, 15, 25 माणसं येऊन नाटक करतात. लहानपणी केलेलं असतं, कुठेतरी आपण गणपती उत्सवात केलेलं असतं, शाळेत केलेलं असतं, महाविद्यालयात केलेलं असतं. पुढे पुरुषोत्तम करंडकसारखी एकांकिका स्पर्धा असते. आणि तिथे आपल्याला असं लक्षात येतं की नाटक ही समूहाची कला आहे. खरं तर ती एक थेरपीच आहे, चांगल्या अर्थाने थेरपी आहे. की आपल्याला काय येत नाही, बरेच म्हणजे अनेकदा असं होतं की नाटकाकडे बघण्याचा आपल्या एकंदर म्हणजे खरं तर सगळ्या कलांचाच, म्हणजे आजच मी प्रभाकर कोलत्यांचं एक पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यामध्ये एकंदर समाजातल्या लोकांचा, आपल्या समाजातल्या लोकांचा कलेकडे बघण्याचा साधारण दृष्टिकोन हा नोकरी व्यतिरिक्त तुम्ही काही जर करायचं असेल, फावल्या वेळातलं छंद या पलीकडे जात नाही. म्हणजे त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे की पूर्णवेळ चित्रकार, मग तो करतो काय, खातो काय, हाच प्रश्न नाटकवाल्यांना विचारतात. तर अतिशय गंभीर आणि महत्त्वाचं ते पुस्तक आहे. आणि संध्याने विचारलेला प्रश्नही अतिशय खरं तर दीर्घ उत्तराचा आहे.
नाटकात मला मजा यायला लागली म्हणून मी काम करायला लागलो. आणि हळूहळू एक चिमणीची जी गोष्ट आहे की अंड्यात असते आणि तिला असं वाटतं की अंड म्हणजे जग. ते एक दिवस अंड फुटतं आणि ती म्हणते काय मूर्ख होती की अंड म्हणजे जग नाही तर घरटं म्हणजे ते त्या घरट्यात बाजूला झालं की घरटं म्हणजे जग आहे. मूर्ख होते मी. मग काही दिवसांनी तिला पंख फुटतात आणि मी ती शेजारी त्या घरट्यातनं उडून शेजारच्या पानावर बसते. ती म्हणते किती मूर्ख होते मी. मला वाटत होतं अंड म्हणजे जग, नंतर वाटलं घरटं म्हणजे जग, पान म्हणजे जग. पुढे ती डहाळीवर जायला लागते, झाडावर उडायला लागते आणि त्या झाडावरनं एक दिवशी ती दूरच्या प्रवासाला निघते. तेव्हा तिच्या लक्षात येतं जग फार मोठं विस्तीर्ण आहे. नाटकाचा प्रयोग म्हणजे काय किंवा नाटक म्हणजे काय, नाटकातला प्रयोग म्हणजे काय. नाटकाला आपण प्रयोग म्हणतो तो बरोबर आहे, परंतु 2 अर्थांनी तो प्रयोग आहे. म्हणजे प्र अधिक योग आहे. म्हणजे खरं तर तो संस्कृत शब्द आहे. तो एका अर्थाने योग आहे. मी माझ्यामध्ये आत डोकवून बघणं. म्हणजे कुमार गंधर्वला एकदा असं म्हटलं होतं की त्यांची मैफिल होती आणि ते तंबोरे लावत होते, सूर लावत होते, अतिशय मग्न होते आणि पडदा पडलेला होता. तेवढ्यात हालचाल झाली आणि तिथले ज्यांनी तो मैफिल ठेवलेली होती ते तिथे माणूस होते आणि ते जरा अस्वस्थ होते. तर चुळबुळत होते आणि कुमारजींचं थोड्या वेळाने जरा लक्ष गेलं. ते म्हणले काय. ते म्हणले नाही काय झालं आहे आज माणसं कमी आहेत, क्या मैफिल कॅन्सल करे. तर कुमारजींनी ते बघितलं. ते म्हणले देखो भैया हम अंदर देख के गाते हैं, बाहर देख के नहीं गाते. आता हा प्रयोग आहे. मी माझ्या आत डोकवून बघणं, मी मला स्वतःला विचारणं मी कोण आहे. म्हणजे एका त्रुफॉनी असं म्हटलं होतं की आय एक्सपोज माय सेल्फ ऑन द सेल्युलॉइड. मी एक्सपोज करायला तयार आहे काय मला. मीच माझा शोध घेतो आणि तो शोध उघडा नागडा वागडा असतो. म्हणजे लॉरेन्स ऑलिव्हियेनी एकदा असं म्हटलं होतं की मी आरशासमोर नग्न उभा राहिलो आणि स्वतःला निरखायला लागलो. मी खरा कोण. हा जो देह दिसतोय तो की आत्मा की तो विचार, आणि मी खरा किती आहे, मी कोण आहे याचा चिरंतन शोध वेगवेगळ्या माध्यमातून लोक घेतच असतात. तो घेण्याचं माझं माध्यम नाटक आहे. त्यामुळे मी पुढे कधीतरी एका टप्प्याला म्हणायला लागलो की मला काय येतं हे बघण्यासाठी आणि दाखवण्यासाठी मी नाटक करत नाही, मला काय येत नाही हे तपासून बघण्यासाठी मी नाटक करतो. याचा अर्थ काय. तर मला जे येतं ते एकदा झालं. म्हणजे मी लहानपणी करत होतो, पहिला आलो म्हणून दरवर्षी पहिलीतच बसत नाहीत ना, दुसरीच जातात, तिसरीच जातात, नवी आव्हानं असतात. असं कुठल्याही क्षेत्रात असतं. तुम्ही शालेय टीममध्ये क्रिकेट खेळत असता, पण एक दिवशी तुम्हाला आंतरशालेय, महाविद्यालयीन, रणजी, कुचबिहार असं खेळत जाऊ तुम्हाला नॅशनल आणि इंटरनॅशनल क्रिकेट खेळावं लागतं. आणि त्या खेळ जरी तोच असला तरी तुमची मानसिकता आणि दृष्टिकोन बदलतो. आता एक्झॅक्टली हे अगदी असंच तुम्हाला नाटक करत असताना व्हायला होतं. ज्यावेळेस मी शाळेत नाटक करत होतो, ज्यावेळेस मी पुरुषोत्तमपर्यंत करत होतो, स्टेटला नाटक केलं, तेव्हा माझ्यासाठी तिथपर्यंत होतो मी चिमणीसारखाच होतो ते जे रूपक म्हणायचं झालं तर. परंतु मी जसजसे जगातली नाटकं बघायला लागली, ज्या दिवशी मी महानिर्वाण बघितलं की मला महानिर्वाणासारखं करता येईल का. मला B.V. कारंतांचं मी नाटक बघितलं, रतन थियमचं नाटक बघितलं आणि कितीतरी प्रकारची नाटकं असतात हेही मला कळलं. लेट ऑल फ्लॉवर्स ब्लूम इन द गार्डन. अनेक प्रकारची फुलं असतात, त्याला बाग म्हणतात. या बागेत माझं स्थान काय आहे आणि मला काय प्रकारचं नाटक करायचं आहे. मला नाटक करायचं म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं एक लेखक लिहून देतो, ते शब्द मी पाठ करायचे, ज्याला मेमराईज करायचे, आठवायचे आणि स्टेजवर काहीतरी मुवमेंट्स करायच्या. ही नाटकाची एका सीमित गोष्टीचीच मर्यादित व्याख्या आहे. पण खऱ्या अर्थाने मी माझ्या आत्म्याचा शोध, माझ्या स्वराचा शोध, जे कुमार गंधर्व म्हणू पाहत आहेत, तो मी सोलवटून घेऊन, जसा एखादा लेखक सोलवटून घेतो स्वतःला, तसा नाटकात सुद्धा तुम्हाला तो सोलवटून घेऊन, तो चित्रकार पण करतात, एखादा नवीन शोध असतो तो. आणि डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन हे दोन्ही शब्द एका अर्थाने म्हणजे शोध घेणे आणि शोध लागणे. काही वेळा शोध घ्यावा लागतो आणि काही वेळा शोध आपला आपला लागत जातो. ह्या दोन्ही गोष्टी समांतर पातळीवर माझ्यासाठी तरी लागल्या. घाशीराम कोतवाल बघितलं, आता प्रयोग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी ते भाषिक अंगाने असतात, म्हणजे नाटकाचा जर विचार केला तर कधी भाषिक अंगाने प्रयोग मराठी रंगभूमीवर झाले, कधी वैचारिक अंगाने झाले, आशयाने झाले. आणि आमचे राजीव नाईक म्हणतात तसा रूपाशय, रूप अधिक आशय.
म्हणजे कंटेंट आणि फॉर्म या दोन्हीचं, म्हणजे कंटेंट हाच आशय असतो आणि फॉर्म हाच, म्हणजे फॉर्म हाच आशय आणि आशय हाच फॉर्म त्या नाटकाचा असतो. हे कधीतरी कुठल्या तरी टप्प्यावर कळायला लागलं, हे एकदम कळत नाही. त्यामुळे मी आता वयाच्या 58व्या वर्षी असं म्हणतो, अभी हमें समझ में आ रहा है नाटक का ना क्या होता है. जसं झकीर हुसेन तबलावादक हे त्यांच्यामध्ये चिल्ला करतात, म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत 10 वाजवायचा, फक्त 10, बाकी काही नाही, दिवसभर. त्याला चिल्लाकरण म्हणतात. तर 10 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 असं काही असेल आणि ते दिवसभर. मग कोणीतरी जर विचारलं, बाबा रे तू काय म्हणतो, तो म्हणतो 10चं स्वरूप काय आहे हे मला आज सूर्य मावळल्यानंतर कळलं. हे झकीर हुसेन म्हणतोय. त्या 10ची रूपं आहेत. तुम्हाला त्याची मिती कळणं म्हणजे नाटक नावाच्या गोष्टीची ताकद काय आहे ती कधी भाषिक अंगाने जाईल. म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये जे प्रयोग केले, म्हणजे कीचक व सारखं नाटक खाडीलकरांनी लिहिलं असेल, त्याच्यामध्ये प्रयोग होता. कारण एका राजकीय व्यवस्थेला एका नाटकातून रूपकाच्या द्वारे ते आव्हान देत होते. पहिलं झालेलं सेन्सॉर नाटक. आणि मग आपल्याला विविध टप्प्यांवरच्या नाटकांचं उदाहरण घेता येईल. तेंडुलकरांचं तर खास घेता येईल की मराठी रंगभूमीवर ज्या प्रकारची नाटकं होती त्याला छेद देणारी भाषा, विषय, मित, वाक्य, हिंसा आणि लैंगिकता याचं दर्शन, निधडेपणाने दर्शन त्यांनी केलं. मग तुम्हाला ते आळेकरांमध्ये दाखवता येईल, महेश एलकुंचवारांच्या मध्ये दाखवता येईल आणि अनेक, जगातल्या अनेक. वेटिंग फॉर गोदोसारखं नाटक असेल तर तो अस्तित्वाबद्दलच प्रश्न विचारतो आणि संपूर्ण टंबल डाऊन करतो. आता हा प्रयोग कशाचे असतात? जसे भाषिक असतात, मगाशी तेंडुलकरांचं उदाहरण दिलं, तसे फॉर्मचे पण असतात किंवा त्या नाटकाच्या रूपाशयामध्येच असतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महानिर्वाणसारखं नाटक असेल की कीर्तन हा फॉर्म पारंपरिक एक असतं आणि त्याला छेद देणारं सबवर्ट, म्हणजे कीर्तनच डोक्यावर उभं केलं, कीर्तनाचाच वापर आधुनिक काळामधल्या आधुनिक समस्या आणि व्याकुळतेने गोष्टी ज्या साधारणतः आपल्या आयुष्यात असतात त्याचा अर्थ त्यांनी कीर्तनाच्या फॉर्ममध्ये बघायचा प्रयत्न केला. तर म्हटलं तर ते कीर्तन आहे आणि म्हटलं तर ते कीर्तन नाही. अशा विविध पातळ्यांवर लोक प्रयोग करत असतात. बासी मर्डेकरांनी लिहिलेलं जे नाटक होतं बदकांचे गुपित असेल किंवा म्हणजे शेकडो नाटकांची खरं तर इथे उदाहरणं देता येतील. दिवाकरांच्या नाट्यचट असतील आणि त्यातला 2 पाण्यावरचे असलेले बुडबुडे हे एकमेकांशी बोलतात. तर बुडबुडे हे कॅरेक्टर्स होते. तर कधी वैचारिक अंगाने, कधी शब्दांच्या अंगाने, कधी रचनेच्या अंगाने, कधी गाण्याच्या अंगाने. घाशीराम कोतवालमधलं जे संगीत आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे भास्कर चंदावरकरांचं, आणि त्याच्यावर म्हणजे बऱ्याच लोकांनी बोललेलं पण आहे. तर हे विविध प्रयोग नाटकांचे आणि नाटकांमध्ये करत राहणं ह्याची मला खूप नितांत इच्छा निर्माण झाली. त्याच्यामध्ये शेवटचेच 2 मुद्दे. हे करत असताना आम्ही असं म्हणतो की जी प्रस्थापित चौकट आहे, जे तुम्हाला माहीत आहे, प्रेक्षकांना माहीत आहे किंवा जे मलाही माहीत आहे, नेहमीचे रूपबंध आहेत, ते मला तोडता येतील का, हा खरा तर अट्टाहास असतो. आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्वालिटीला जायला म्हणजे अमूर्त पूर्ण नाटक होत नाही, कारण नाटकामध्ये मूर्तता असते जी तुम्हाला संगीतामध्ये आणि चित्रकलेमध्ये सहजरित्या पकडता येते. पण नाटकामध्ये काही मोमेंट्स, काही क्षण असतात जे अमूर्ततेचे क्षण मला पकडता येतात का, ह्याचा एक दिवशी आपल्याला तो काम करता करता दृष्टांत होतो. हे सगळं जगण्यासारखं आहे. जगण्याच्या 20व्या वर्षी कळत नाही, आपल्याला बेबंद असतो आणि हळूहळू तो फॉर्म घडत जातो. ते मडकं जसं घडत गेलं तसं निदान मी तरी घडत गेलो. आणि मला तो रूपबंध, ही जी वाक्य मी बोलतोय, बरं याला अनेक चळवळी असतात, माणसं कारणीभूत असतात, फक्त नाटकच नसतं. मी कधी आरोग्याच्या क्षेत्रात गेलो काम करायला, कधी सफाई कर्मचाऱ्यांबरोबर गेलो, माझा आवाज बदलला, माझा दृष्टिकोन बदलला. नाटकामुळे माझा दृष्टिकोन बदलतो की नाही, आणि मी आणि नाटक यातलं अंतर, मितूपणाची बोळवणं होते की नाही, हा खरा त्यातला महत्त्वाचा भाग राहिला. ते जेवढं कमी होईल आणि सहजता, काहीही न दाखवणं. नाटकाला काही गरज नसते, नाटकाला एक गरज असते फक्त एका नटाची आणि एक कोणीतरी ते बघण्याची. ह्याचा दृष्टांत आत्ता व्हायला लागला. बाकीचा सगळा तो पॅरिफेरनली आहे, पण माझे डोळे, माझे नाक, माझा आवाज म्हणजे संगीत आहे आणि माझं शरीर म्हणजेच नेपथ्य आहे. याचं जेव्हा आपल्याला दर्शन होतं किंवा आपल्याला लक्षात येतं, त्या दिवशी मला असं वाटतं की नाटकातला न कळायला लागतो. आणि विदाऊट मुव्हिंग, खूप हालचाल न करता सुद्धा तुम्हाला तुमच्या मनातलं दुसरीकडे पोचवता येतं. पण हे सगळे जे प्रयोग आहेत
हे तुम्हाला त्याच्यात दिवस रात्र घातल्यानंतर हाताशी थोडं 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 लागेल. तू खूपच छान हे मांडत होतास, त्यामुळे मला त्याला जोडून जो छोटासा प्रश्न होता तो विचारू की नाही असं झालं, पण तरी मी तो विचारतो मनात आल्या म्हणून की म्हणजे प्रायोगिकता ही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूनी त्यातली सामाजिकता आणि राजकीय भूमिका ही दुसऱ्या बाजूला. खरं म्हणजे हे दोन दिशांना असण्याचं कारण नाही आहे, पण काही वेळेला ते केलं जातं. आणि आता म्हणजे एका बाजूला गोदो आहे, चौक आहे, यांच्यामध्ये कदाचित प्रायोगिकता जास्त महत्त्वाची असेल का, मग समाज स्वास्थ्य किंवा सत्यशोधक यांच्यामध्ये तुझं राजकीय किंवा सामाजिक भूमिका जास्त महत्त्वाची असेल का, किंवा दलपत सिंगमध्ये. तर असा काही तुझ्या मनात भेदाभेद येतो का, त्याच्यामध्ये तुझा कल कुठे जातो असं काही विचारलं तर काही त्याला सांगता येऊ शकेल का? बरं झालं हा प्रश्न, कारण माझ्यावर ना 2 ठपके असे म्हणजे असतात आणि लोकांना कॅटेगरी करतात, म्हणजे विल्हे लावतात. खरं तर मराठीत शब्द विल्हे, पुढे विल्हेवाट आपण लावतो, पण नंतर विल्हे. तर मी जी नाटकांची उदाहरणं दिली तर असं काही चला आता एक सामाजिक नाटक करूयात, चला आज एक ऐतिहासिक नाटक करूयात, असं माझ्या बाबतीत तरी होत नाही. ते नाटक एक संपूर्ण आशय घेऊनच मला येतं आणि मला ते आत्म्याची तडफड झाल्याशिवाय मी नाटक नाही करू शकत. आय कॅनॉट अपॉइंट पीपल. मी लोकांना सांगू नाही शकत की तू माझा नट आहेस, आता मी पैसे देतोय, म्हणजे ज्याला कमर्शियल नाटक म्हणतात ते मी नाही करू शकत. म्हणजे ते वाईट आहे असं नाही मला म्हणायचं, मी करू शकत नाही. मला असं वाटतं की त्या नाटकांनी माझ्या जीवनात काहीतरी आधी बदल घडवला पाहिजे. तर आणि प्रेक्षक तुम्ही नाटक बघता हा एक गोड योगायोग आहे. तर आणि तो झाला तर मजा येते आणि त्यांनी बळ पण मिळतं. पण मूलतः माझ्यात काही आमूलाग्र बदल होतो की नाही, माझा जीवनदृष्टी बदलते की नाही, ज्याला वर्ल्ड व्ह्यू म्हणतात तो बदलतो की नाही, हा खरा तर प्रश्न आहे. आपल्याकडे एक भाबडी समजूत कॅटेगरायझेशन केल्यामुळे काय होतं की हे नाटक असं आहे आणि ते नाटक तसं आहे. ठीक आहे, अभ्यासकांसाठी कदाचित असेल, पण मला असं वाटतं मी केलेलं पहिलं जे नाटक होतं क्षितिज नावाचं, तेही ज्याला काय अनेकदा राजकीय म्हणजे ज्याच्यामध्ये नेता आहे त्याला राजकारण म्हणतात साधारण, पण घरातलं स्त्री पुरुषांच्या 2 डायलॉग जरी असेल तरी तो राजकीय होऊ शकतो. याचा अर्थ प्रत्येक गोष्टच राजकीय असं नव्हे. पण कोशिंबीर मी करतो याच्यामध्ये समजा किंवा तू कर असं म्हणण्यामध्ये राजकारण नसेल, पण कोशिंबीरी काम करण्याचं किंवा घरातला स्वयंपाक करण्याचं काम मात्र तुमचं आहे. इथे राजकारण सुरू होतं आणि त्याला जेंडर पॉलिटिक्स असं आपण म्हणतो. तो लिंगभावाचा जो भाग आहे. त्यामुळे राजकारण आणि राजकीय हे माझ्यासाठी मोठा परिप्रेक्ष्य आहे, तो छोटा परिप्रेक्ष्य नाही. ज्याला वेटिंग फॉर गोदो हे अस्तित्ववादाचं नाटक म्हणतात ते अत्यंत राजकीय नाटक आहे, कारण ते तुमच्या अस्तित्वाला धडका देतं, तो तुम्हाला प्रश्न विचारतं आणि ते प्रस्थापित चौकटी मोडून पाडतं, तुमच्या आयुष्याविषयीचेच ते प्रश्न निर्माण करतं. म्हणजे खरं तर वेटिंग फॉर गोदो आणि त्या अनुषंगानं बेकेट, कामू, सार्त्र, काफका या सगळ्यांनी राजकीय उलथापालतच केली आहे, प्रचंड उलथापालत केली आहे. तर मला असं वाटतं की ती जी नाटकं माझी आधीची सुद्धा होती, ती माझी स्ट्रीम जी होती ती मी शीतयुद्ध सदानंद केलं होतं श्याम मनोहरांचं, तर ते तर सरळ मी माझ्या ह्याच्यात लिहिलं होतं की मला म्हणजे त्यावेळेच्या आणि झालं काय थिएटर अकॅडमी आणि यांच्यामुळे मला हे कळायला लागलं की नुसतं नाटक नसतं तर नाटक म्हणजे नुसती संहिता नसते, तर संहितेमध्ये आंतरसंहिता असते. त्वचेखाली आंतरत्वचा असते. ती त्वचा म्हणजे 2 शब्दांमधला अर्थ काय आहे, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, तो काय आहे ह्याचा मला शोध घेता येईल का? लेखक काय म्हणतोय, कवी काय म्हणतोय, यापेक्षा कवी काय म्हणत नाही आहे याच्याकडे जर लक्ष घेतलं तर मला असं वाटतं अनेक अर्थ उलगडू शकतात. पण हे मला त्या थिएटर अकॅडमीमुळे कळलं. जसे घाशीराम कोतवालमध्ये तेंडुलकर असं म्हणतात की हे पॉवर पॉलिटिक्सचं नाटक आहे. आता वरवर पाहता ते एक ऐतिहासिक म्हणून त्यांनी पुढे लिहिलं एक अनैतिहासिक नाटक आहे वगैरे, पण ते राजकीय नाटक आहे. एका अर्थाने महानिर्वाण बघितलं तर आज महानिर्वाण खरं तर लोकांना त्याची फारशी जाणीव नसते म्हणून, परंतु आर्य सनातन व हिंदू धर्म की जय असं म्हणून तो दरवेळेला पालुबद लावतो आणि डावीकडून तिसरा तिला दिसणं आणि हिंदू धर्मातल्या एका म्हणजे खरं तर आजच इतकं ओरडाआरडी झाली आहे ब्राह्मण महासंघाने कुठला तरी तो मंत्र म्हटल्यामुळे, तर अख्खं महानिर्वाण बघितलं तर कदाचित बॅनच आणतील. कारण तुमच्या रिच्युअल्स ज्या परंपरा आहेत किंवा तुमची जी त्यातली घटित आहेत यांनाच उद्ध्वस्त करण्याचा तिथे एक मोठा आपतः घडलेला घटना आहे ती नाटक. त्यामुळे कुठलंही चांगलं नाटक हे सामाजिक, राजकीय आणि उत्तम नाटक पण असतं. म्हणजे नाटक हे मुळात नाटक असावं लागतं. ते युनिव्हर्सिटीमधला दिलेलं लेक्चर नाही, नाटकातलं नाटक पण अबाधित राखून. पण नाटक म्हणजे ओव्हर ड्रॅमॅटिक पण नाही, अंडरस्टेटमेंट पण असू शकतात.
तर त्यामुळे मी केलेली जी पहिल्यापासूनची खरं तर ठोंब्या नाटक असेल किंवा गोळायुग नावाचं नाटक असेल, ही सगळी नाटकं राजकीय अंगानी सामाजिक अंगानी जाणारी होती. त्याच्यामधला तो अर्थ बघायचा होता. झालं असं की 1990 सालची आपली पिढी आहे आणि 1990 हा अभूतपूर्व कालखंड आपण सगळेजण जाणतो. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि मोबाईल फोन आले, चॅनल्स आले, सगळा आमचा प्रेक्षक वर्ग विखुरला गेला. एक संध जो तेंडुलकर आळेकरांना बघायला मिळत होता तो प्रेक्षक वर्ग आम्हाला मिळत नाही. आज जरी कुठल्याही गावात गेलो तरी तिथले 80% मुलं माझ्यासमोरची ज्यांना मराठी नाटक करायचं आहे ते मराठी माध्यमातले नसतात, ते इंग्लिश माध्यमातले असतात. आणि शहाळं आण असं म्हटलं तर त्यांच्या चेहऱ्यावर काही उमटत नाही. रानडे, आगाशे, गोखले असं म्हटलं तर किंवा फुले, शाहू किंवा काही म्हटलं तरी लक्षात येत नाही. हा त्या पिढीचा दोष नाही. मला इथे त्यांच्यावर कॉमेंट करायची नाही. प्रश्न आहे की इथलं प्रखर वास्तव बदलत जसजसं गेलं तसतसं मी माझे प्रेक्षक शोधत गेलो. मग कधी मी सफाई कर्मचाऱ्यांच्यात गेलो, कारण मी बदलायचो होतो. मी पुण्याचा आहे, मी कोकणस्थ ब्राह्मण आहे, मी आलाणा फालाणे आहे, हे सगळी मला माझी जी कवच आहे ती मोडून टाकायची होती. आणि मला कधीतरी तेंडुलकरांनी असं म्हणजे मला तेंडुलकर हे माझे खूप आपल्या सगळ्यांचेच हे आहेत की आणि आपल्यावर संस्कार असतातच. ते विविध ठिकाणी जायचे. एखादा लेखक त्याच्या घरामध्ये राहून लेखन करू शकतो, त्यालाही माझं काही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण तेंडुलकर जिथे जाऊ तिथे तेंडुलकर असायचे. का नर्मदा बचाव आंदोलनात गेले तर तेंडुलकर आहेत, काय विवेक पंडितचे इथे गेले ते तेंडुलकर आहेत. मी जाईन तिथे. तर माझ्या असं लक्षात आलं हा लेखक का लिहितो, म्हणजे त्यांच्याबरोबर कधी गप्पाही व्हायच्या. मी त्यांना बोबडे बोल असल्यासारखे प्रश्न विचारायचोय. तर ते म्हणायचे काय होतं, आपण जगतो ना तर आपला अनुभव कमी पडतो. तो कधी वाचून आपण जगातलं ज्ञान मिळवू शकतो आणि कधी प्रत्यक्ष जाऊन बघणं, फील्डवर्क ज्याला म्हणतात, ॲक्च्युली समाजामध्ये काय चाललंय, निचले तबके में क्या चल रहा है, हे तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुम्हाला पूर्ण कळत नाही. पण निदान त्याचं काहीसं दर्शन तरी तुम्हाला होतं. हे मला कळल्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण त्या पद्धतीचं नाटक पण केलं पाहिजे आणि त्या लोकांना घेऊन केलं पाहिजे. मग माझे जे नेहमीचे नट होते ना किंवा नेहमीचे लेखक, नेहमीचेच नाही, तोच प्रेक्षक हा मला बदलावासा वाटायला लागला. आणि म्हणून कधी सफाई कर्मचारी, कधी हे, आणि मग गावागावातल्या लोकांबरोबर काम करणं. आणि कधी गरज म्हणून उद्या दाभोळकरांचा खून होणं, माझ्या मित्राचा खून झाला तर मी काय करायचं, मला ओरडायचं आहे, मी रस्त्यात जाऊन ओरडीन. आणि माझ्याजवळ माध्यम सभ्य आहे, ते नाटक आहे, तर मी ते करीन, कारण ती काळाची गरज होती. परंतु आज हे करू, आज ते करू असं नाही. आत्ता केलेलं नाटकसुद्धा किंवा करत असलेली नाटकं मला असं वाटतं की माझी आवड निवड आणि मी तसाच आहे. मला असं वाटतं की मी खूप स्खलनशील माणूस आहे, माझ्याही हातनं चुका होत असतात, व्यक्तिगत जीवनात चुका होत असतात, परंतु त्या कोणीतरी सांगतं आणि मग ते आपण बदलवायला पाहिजे. लहानपणापासून मी जन्मल्यापासून स्त्री पुरुष समानता वगैरे मला काही कळत नव्हतं. माझ्या मित्र आणि माझ्या मैत्रिणींनी मला याची गोष्ट सांगितल्या आणि अर्थातच मी त्या पद्धतीची नाटकं करायला लागलो. नाटकाचं तुझे आत्ता अत्यंत छान पद्धतीने सांगितलंस की नाटक म्हणजे एक फक्त लिहिलेलं आणि सादर केलेलं एवढी गोष्ट नाही, तर ते काय त्यातनं द्यायचं, काय लेखकांनी नाही लिहिलेलं ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं. तर तू एका ठिकाणी असं लिहिलेलं आहेस की अंतिम प्रयोग म्हणजे जो प्रेक्षकांपुढे सादर होतो त्याच्या इतकीच नाटक बसवण्याची, म्हणजे ती संकल्पना आल्यापासून तो सादर होईपर्यंत ही प्रक्रिया ही तुला अंतिम प्रयोगा इतकीच महत्त्वाची वाटते. तर ही प्रक्रिया काय असते नेमकी? अत्यंत जीवघेणी प्रक्रिया असते खरोखर. म्हणजे खरं तर आपल्याकडे फिल्म ॲप्रिसिएशनसारखे थिएटर ॲप्रिसिएशन कोर्सेस झाले पाहिजेत, कारण आपल्याकडे नाटक बघतात प्रेमाने, पण नाटक बघण्याची जाणीव अधिक समृद्ध होण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ मी एक उदाहरण घेतो आणि हळूहळू पुढे जातो. म्हणजे मी मध्यंतरी इतक्या वर्षानंतर रामू रामनाथन यांचं एक नाटक ऐकल्यानंतर ते मला आवडलं, कारण ते त्यांनी 2013 लिहिलं होतं आणि भाषेच्या संदर्भातलं ते नाटक होतं. मुळात ते इंग्लिश आणि रामूची भाषा अवघड असल्यामुळे मला पूर्ण कळलं नाही. मग मी ते 3, 5, 8 वेळा वाचलं आणि मला असं वाटलं की निज खूण अशी आली की ह्याच्यात काहीतरी आहे आणि जे मला वाटतंय. आणि बरोबर 10 वर्षापूर्वी मी राजकुमार तांगडेला असं म्हटलं होतं की बो नावाची एक बाई, म्हणजे पेपरात आलं होतं की ती एक भाषा बोलणारी, आदिम भाषा बोलणारी जमात जी होती ती नष्ट झाली आणि त्यातली बो नावाची बाई गेली. तर ती वाचून मी त्याला म्हणत होतो, अरे हे नाटकाचा विषय आहे. कारण भाषा नष्ट होते म्हणजे काय होतं, तर सुभाषितं जातात, म्हणी जातात, वाक्प्रचार जातात,
ज्ञानाचं संचित जातं, अनुभवाचं संचित जातं, शहाणपणा निघून जातो, हे कुठेतरी जाणवलं होतं. मग कधीतरी आपल्या आयुष्यात गणेशदेवी येतात, मग आपल्याला वाटलं अरे हा विषय तो मनात असा बीज रुजलेलं होतं. ते या नाटकाने अचानक वर आलं. पण त्या नाटकामध्ये 2013ला लिहिल्यामुळे रेफरन्सेस, संदर्भ काही मला खटकत होते. म्हणजे आम्ही त्याचं मराठीकरण केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये 2020मध्ये मी जर नाटक करायचं असेल तर मधल्या काळात पुलाखालनं पाणी बरंच वाहून गेलं आहे. आणि उघड आहे, भारतीय परिप्रेक्षक बदललेला आहे आणि बदलत असतोच, तो कायमच बदलत असतो, पण बदलला. याचा संदर्भ घेऊन मला या भाषांच्या राजकारणाकडे काही बघता येईल का आणि एकूण राजकारणाकडे बघता येईल का. ते नाटक मी करायला घेतलं मराठी. एक माणूस एक बाई, 2च पात्र, पण बाई भेटे ना. मग बायकांचा शोध सुरू झाला. याला विचारता आला, हो मला तुमच्यावर खूप काम करायचं आहे, अतुल पेठांवर. ते लांबणं वगैरे ठीक असतं, पण ॲक्च्युली काही कोणी काम करायला तयार नसतं. 8 ते 10 चांगल्या नट्या ज्यांना खूप त्यांचं हृदय नाटकासाठी असं फडफडतं, तर त्या येऊन गेल्या. मग मी त्यांना जीव तोडून नाटक वाचून दाखवायचो. त्या म्हणायच्या हां चालेल, पण किती दिवस तालीम होईल. म्हटलं तालीम जोपर्यंत आपल्याला नाटक कळत नाही तोपर्यंत. कारण त्या लेखकांनी इतके वर्ष घातलेत, आपल्याला ते आपलं करून घ्यायचं आहे ना. त्या नाटकाचे शब्द माझ्या त्वचेत घुसले पाहिजेत, तर ते मला नाटक करता येईल. म्हणजे आम्ही सूर्य पाहिलेला माणूस, मी म्हणलं सूर्य पाहिलेल्या माणूसची तालीम मी 9 महिने करत होतो. ती म्हणली 9 महिने? म्हणलं हो, डॉक्टर लागू होते, कमी दर्जाचे होते, त्यामुळे जास्त वेळ लागला. आता सॉक्रेटिस कोण काय, म्हणजे आपल्याला माहीत तरी पाहिजे ना. तर जी उपलब्ध साधनं असतील ती वाचणं आवश्यक आहे. वेटिंग फॉर गोदोची आम्ही तालीम 6 वर्ष करत होतो. आणि त्या ॲक्च्युली तालमींमध्ये लोकांना वाटतं एकदा प्रयोग कधी होईल. तर प्रयोग होईल हो, पाठांतर काय 8 दिवसात होतं आणि प्रयोग होईल. पण मग 8 दिवसात घरी पण जायला होतं ना. मला टिकायचं आहे, माझं नाटक 1.5 वर्ष चालेल. आणि ते आंबेजोगाई, परभणी आणि बीड, नांदेड ही पण गावं माझी, तिथपर्यंत पण जायला पाहिजे. फक्त 2 फेस्टिवल, विनोद जोशी फेस्टिवल मग नाटक झालं आणि मग पुढे सिरियल 5-10 वर्ष, आणि आपल्याला वाटतं ते नाटक करणारी लोक आहेत. असं नसतं. नाटक करणारा माणूस हा नाटक करत असतो. मग विराट कोहलीला विचारता का कधी की अरे बाबा मध्ये जाऊन सिनेमा का नाही करत? तो सतत मैदानात असतो ना. चांगला पैलवानात नेहमी तालमीत असतो. एक सिनेमा करणारा माणूस असेल तर त्याला 24 तास अहोरात्र सिनेमा. म्हणजे राज कपूरबाबत जे म्हणतात की ही ईट फिल्म्स, ही ड्रिंक फिल्म्स, ॲक्च्युली तसं असतं. दिवस रात्र पछाडलेलं असतं मन. तर ते मन पछाडतं आणि हळूहळू जसजसं त्या संहितेत आपण आत जायला लागतो, त्या विषयात आत जायला लागतो, तसतशी कॉम्प्लेक्सिटी, गुंतागुंत आणि व्यामिश्रता जाणवायला लागते. त्या बायका पळून जाणं हा एक टेक्निकल मुद्दा आहे, परंतु त्या गेल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. प्रश्न 2 प्रकारचे आहेत परत. एक आशयात्मक आणि दुसरे तांत्रिक. कारण शेवटी नाटक करायला बरोबर कोणीतरी पाहिजे. तर आवडायचं. म्हणजे मी मुंबईला गेलो, मग एक बाई काम करत होती, ती म्हणली नाही मला काम करायचं म्हणजे करायचं, पण ती TV चॅनलमध्ये काम करत होती ती बिचारी. या सगळ्यांची आदर राखतो मी, कारण त्यांच्यासमोर हा प्रश्न आहे की माझ्याजवळ वेळ नाही एवढा. 1 महिन्याभराची तालीम आणि प्रयोग आणि 10 प्रयोग. तर आपण जी संहिता निवडतो ती 10 दिवसाच्या तालमीतनं सिद्ध होत नाही. त्याला स्वतःचा म्हणून वेळ द्यावा लागेल. आता असं झाल्यानंतर ज्या विविध बायका गेल्या त्याच्यानंतर माझं डिप्रेशन यायला लागतं की आता काय करू. बरं, त्या डिप्रेशनची सगळ्यात महत्त्वाची असते म्हणजे रोहिणी. आता रोहिणी तूच राहिलीस किंवा आमच्या घरी काम करणाऱ्या बाई एवढ्याच राहिल्या. एक दिवशी म्हणलं मारी आता नाटक नाही ना करून देते, बायकांना दाखवतोच. मी एक बाहुली तयार केली आणि म्हणलं आता ही बाहुली आणि मी. कारण आमच्या नाटकामध्ये एक शब्द वापरला जातो खाज. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. ते वसंतराव फिल्ममधले एक सीन चांगला आहे ॲक्च्युली. ते गडलाही आहे त्यांच्या की तबलजीच येत नाही, तर ते म्हणले तुला कुठला ताल वाजवता येतो? ते त्रिताल, 3 ताल. तर म्हणलं ठीक आहे आजची मैफिल 3 ताल. हे घडतं नाटकवाल्याच्या. हे अतिशय पेनफुल असतं. इथेच आम्ही आनंदोरीचा प्रयोग केला होता. आलोच असं म्हणून इथे खाली बसून आम्ही तबला, ढोलकी, पखवाज वाजवायचो. असं म्हणून तो जो गेला वाजवणारा तो आलाच नाही. प्रयोगाला गेला कुठे? आणि वाजवणारा अजून एक होता. आणि प्रयोगाची वेळ आली 7. त्याला फोन केला, तो फोन उचले ना, कारण त्याला रेकॉर्डिंग होतं. अख्खा प्रयोग मी वाजवून काढला.
आणि त्या दिवशी माझी चौथी खिडकी उघडली की अरे जारे तोंडानी वाजवीन पखवाज. मग आपल्या लक्षात येतं की 28 वर्ष एका छिन्नी हाततोड्यांनी अख्खी डोंगर आणि टेकडी फोडणारा दशरथ मांझी काय असेल. नाटक करणं खूप अवघड आहे, कारण त्याच्यात रिकॉग्निशन, रेम्युनरेशन आणि रिवॉर्ड कोणी नाही, काही नाही. छोटे फिल्म केले की लगेच नॅशनल अवॉर्ड मिळतं, आमच्याकडे नाही मिळत. म्हणजे यांच्याकडे मी वोट दाखवलेलं नाहीये, हे फार कर्तृत्ववान आहेत, यांच्या पुढच्या पिढीचं म्हणतोय. आणि आमचा ओंकार गोवर्धन म्हटला, सर तुम्हाला माहिती का पुण्यामध्ये शिक्षक असं केलं की 2 माणसं मागे वळून बघतात, त्यांना नॅशनल अवॉर्ड असतात. ते सगळे हिरोच असतात, पण हिरो असणं वेगळं आणि ॲक्टर असणं वेगळं. ॲक्टर असायला तुम्ही खरोखरच माझ्या जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धन फेडावाया लागतं. तर जसजशा त्या नट्या बदलल्या, म्हणजे एका बाजूने त्या आशय बदलत होता, कारण त्याच्यावर काम चालू होतं की भाषा का, भाषेचं राजकारण म्हणजे काय, राजकारण आणि भाषा म्हणजे काय. होता 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 ती मुलगी, आम्ही सकाळी 6 वाजता तालीम करायला लागलो. म्हणलं हे अशक्य आहे की 4 वाजता उठायचं आणि टॉयलेटला जायचं 5 वाजता होत नसताना आणि 6 वाजता तालीम करायची मुंबईत. इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉसिबल. आणि ती तालीम थांबली की ती चॅनलमधली असल्यामुळे एक अचानक फोन यायचा आणि मग आमचं नाटक वेगळंच, काहीतरी चर्चा वेगळी चाललेली. आणि फोनवर अरे जिजाबाईंनी दांडपट्टा वेगळा आणि कमरपट्टा वेगळा. दांडपट्टा नाही रे, आता दांडपट्टा आणि कमरपट्टा, कारण ते तिथे चॅनलवर ती रोज तिला एक एपिसोड बघायचा असायचा. आणि ते दांडपट्टा आणि कमरपट्टा चुकलं की एकदम मोर्चा येईल ना. मी म्हटलं या मनोअवस्थेमध्ये ते नाटक होणार नाही. त्या मनोअवस्था नावाची एक काहीतरी गोष्ट असते. असो, जरा उत्तर लांबच चाललं, कल्पना आहे. तर ती प्रोसेस जी आहे, तर ती जी एक दिवशी मी थकून बसलो होतो आणि सगळ्यात शेवटी पर्ण कामाला येते. ती म्हणली अशी अशी एक मुलगी आहे. म्हणलं रिकामटेकडी आहे का, कोणी विचारत नाही का, फ्रस्ट्रेट आहे का, डिप्रेस आहे का, तरच ती माझ्या नाटकात काम करेल. सक्सेसफुल नको. मग ती बिचारी, अर्थात मी हे जे वर्णन केलं ती तशी नाही, ती केतकी भेटली आणि ती गाणारी भेटली. तर अख्खन मी म्हटलं गाणारी, हिचा आवाज काय मस्त आहे. तिने मला पहिला प्रश्न विचारला, एवढ्या तालमीकरणाचा निदान 50 प्रयोग होणार ना. तर मी आहे तिथनं उडालो वर. आणि रोहिणीने त्या दिवशी गोड वगैरे केलं होतं घरी जेवायला, की अशी पहिली व्यक्ती भेटली की जी 50 प्रयोग होईल ना. म्हणजे माझा खरं तर धाक आहे तुमचे फार प्रयोग होतात म्हणून, कारण तुम्ही प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला त्याचा अर्थच गवसत नाही. प्रायोगिक नाटकांचा अर्थ पहिल्या प्रयोगात गवसत नाही, तो नंतर ते जसं फळ पकत जातं तसं. आणि ती गाणारी असल्यामुळे ते नाटक अख्खं बदललं आणि त्याच्यात गाणी आली. मग गाणी आल्यानंतर मग मी त्याचा शोध घेत गेलो, ते प्राची दुबळेपर्यंत पोहोचलो. मग आदिवासी संगीत आलं, जे ते नव्हतं. ओके, मला सांगायचं आहे सुरुवात कुठे झाली आणि 1.25 वर्ष येऊन कुठे ठेपलो. ते होता 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 इतर तांत्रिक अडचणी यायला लागतात, पैसे नसतात, खिशातनं पैसे घालायचे असतात, छोट्याच जागी करूयात. मग एक दिवशी असं वाटलं की हे दिवे नकोत, पांढरे दिवे पाहिजेत. 4 दिवस आम्ही त्या जळत्या दिव्यात काहीतरी काम करत होतो वगैरे वगैरे वगैरे. आणि शेवटी आम्हाला हवी ती जागा, अवकाश, जो आजच्या आपल्या गप्पांमधला विषय आहे की त्या जागेचा शोध. म्हणजे घरी किती माणसं येणार आहेत त्याप्रमाणे जशी आपण कढई शोधतो ना, तर कढई म्हणजेच अवकाश असतं आणि येणारी माणसं हा प्रेक्षक असतो. ते बरोबर ते त्याच्यात घालून तुम्हाला ते नाटक हाताशी लागतं. हा जो प्रवास आहे एक नाटक होण्यापर्यंतचा, तर नाटक सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मी रिलॅक्स असतो, कारण आता काहीच करायचं नाही. आता कोणालाच बरं, दिग्दर्शक असल्यामुळे, प्रोड्युसर मीच असल्यामुळे सातत्याने अपमान सहन करण्याची मी परिसीमा ओलांडली आहे. आता माझे अपमानच होत नाहीत, कारण इतके अपमान झालेले असतात किंवा झालेले आहेत. तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला शहाणपणा आणि दृष्टिकोन देणारी असते. या प्रवासामध्ये अलौकिक अशा गोष्टी भेटतात, माणसं भेटतात जे तुम्हाला चमकवतात, ते तुम्हाला प्रश्न विचारतात. मग परत आपला आत डोकवून बघावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नट म्हणून काम करत असताना सहजता, साधेपणा, अनलंकृत बोलणं, साधी भाषा, ऱ्हस्व-दीर्घ नीट बोलणं, या सगळ्या गोष्टी. आणि आपलं नाटक एखाद्या गाण्यासारखं कसं होईल, कारण हे नुसतंच वाक्य ऐकलेलं असतं ना की गाणं असं हवं की जे बोलल्यासारखं आणि बोलणं असं पाहिजे की गाण्यासारखं. पण म्हणजे काय हे तुम्हाला काम करता करता एका टप्प्याला कळत जातं. हा अख्खा प्रवास मला सांगण्याचा हेतू हा होता की तो फार मजेदार असतो आणि मग पुढे प्रयोगांची तर अधिक मजा असते. खरं. आणि मी
ॲक्च्युली आणि शब्दांची रोजनीशी तू म्हणजे हा जो अनुभव सांगतोयस तू या नाटकाचा सांगतोयस, तर त्यामुळे ते बघताना हे जाणवतं की याच्यामागे ही सगळी प्रक्रिया झालेली असणार. कारण नाहीतर तो खरंच संहिता बरहुकूम काहीतरी करून दाखवलं एवढंच समाधान त्यांनी प्रेक्षकांना दिलं असतं. तर मला असं वाटतं की प्रेक्षकालाही ती प्रक्रिया कुठेतरी आतमध्ये पोचते ते बघताना, असं मला नक्की वाटतंय, जरी ही माहिती नसली प्रत्येक वेळेला तरी. पण एक छोटासाच प्रश्न आहे, तू अगदी थोडक्यात बोललास तरी चालेल त्या विषयावरती, पण मला तो त्रास देणारा मुद्दा आहे की हे सगळं झालं तरी अनेकदा असं होतं की शेवटी तुमचं नाटक मध्यमवर्गीयच आहे, ते एका ब्राह्मणीच परिप्रेक्ष्यातनं आलेलं आहे आणि त्यात विद्रोहच नाही, अशा पद्धतीचे काही आरोप हे होतच राहतात. आणि मला वाटतं ते तू म्हणालास तसं तुझ्या या सगळ्या पार्श्वभूमीतून तुझ्यावरती केले गेले. तर तुझी विद्रोहाची व्याख्या काय आणि याकडे तू कसं बघतोस? मेलं कोंबडं आगीला भीत नाही. कारण माझ्यावर आता इतके काही शेवटी मरेपर्यंत मी पेठे आणि कोकणस्थ ब्राह्मण असेल तर एकदा राम बापट म्हणले होते, ते बरोबर आहे की जातीचं भूत तुमच्या डोक्यावर जास्त आहे, ते झेनच्या कथेसारखं आहे. तेवढंच सांगतो, तेच माझं उत्तर असेल. तर झेन साधू पुरुष असतो आणि त्याच्याबरोबर 2 जण असतात आणि नदी असते, एक बाई रडत असते. ते म्हणतो का रडते? ते म्हणतो नाही जायला पाहिजे घरी, मूल वाट बघत असेल. तो झेन साधू म्हणतो बसा खांद्यावर. तर खांद्यावर ती बाई बसते, नदी ओलांडून जातात, बाई खांद्यावरनं ते खाली उतरवतात, बाई निघून जाते, साधू पुरुष जातात, लोक जातात. काही दिवस उलटतात. हे 2 शिष्य आहेत, ते त्यांचे अतिशय अस्वस्थ असतात. तर ते अगदी न राहून ते म्हणतात की गुरुजी मी विचारू का? ते म्हणले काय रे? ते म्हणले का म्हणजे तुम्ही नेहमी म्हणता की ते बाई वगैरे असं, तर ते बाई त्या दिवशी खांद्यावर बसवली होती. मग तो म्हणतो कुठली बाई? तो म्हणतो काय डामरट गुरुजी आहे, म्हणजे बाईला खांद्यावर बसवलं आणि कुठली बाई असं म्हणतोय? तर म्हणतो नाही का त्या दिवशी पाऊस होता, हिरवी फुलं होती, मग पाऊस होता, चिंब भिजली होती, बाई पण दिसायला देखणी होती, ती अशी काचा मारून बसली. ते म्हणले अरे बाळा एवढं वर्णन आठवतोय, माझ्यापेक्षा तुझ्याच खांद्यावर जास्त आहे. ज्या क्षणी त्या बाईला मी खाली उतरवलं त्या क्षणी मी त्या बाईला माझ्या मनातनं काढलं होतं. प्रश्न निर्माण असा होतो की गंमत आणि आपल्या समाजामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आता आहेत आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ लाईफ इतकं आहे, इतकी गुंतागुंत आज वाढलेली आहे, अस्मितांचा उद्गार झाला आहे. तर लोकांनी माझ्याविषयी प्रश्न विचारणं ही माझे ते शत्रू आहेत असं मला बिलकुल वाटत नाही. पहिली गोष्ट, कारण लोकांचे प्रश्न असणार आहेत, कारण त्यांनी माझी अग्निपरीक्षा, पाणीपरीक्षा आणि मी ज्याला म्हणतो रंगपरीक्षा बिलकुल घ्यावी. म्हणजे अग्निपरीक्षा पाणीपरीक्षेसारखी रंगपरीक्षा आहे की तुम्ही काय आहात हे तुमचं नाटक बघून कळेल किंवा काही वर्षांनी कळेल किंवा कदाचित माझ्यात काही दोष असतील, हीही शक्यता आहे. ते थँक्यू, तुमच्यामुळे मला कळले. तर ही गोष्ट नक्की असू शकते. पण काही वेळा माझाही अडाणीपणा नक्की होता, जो अडाणीपणा आपल्याला अनेक रिहर्सल्स करून सुद्धा कळत नव्हता, कारण आपल्याला समाजातले तितके ताणेबाणे कळत नाहीत. याचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. सत्यशोधकच्या वेळेस एक गट आला आणि तो म्हणला नाही नाही आम्ही आज मोर्चा आणणार. कारण काय झालं काय म्हणून आम्ही फरासखान्यामध्ये बसलो. तर तो म्हणला काय झालं की तुम्ही जी मुलगी ह्याच्यातनं पोत्यातनं आणता आणि ती मुलगी बाहेर येते तर तो रामोशी असतो आणि ती म्हणते की तुझं नाव काय? ती म्हणते मुक्ता. तो म्हणतो स्त्री काय शिक्षणाचा पहिला हुंकार, हां असं ते काहीतरी होतं. मी म्हटलं तुमचा काय प्रश्न आहे? तर ते म्हणले काय आहे, रामोशीची ती मुलगी दाखवली तर तुमचा नाटक एक इतिहास लिहिला जाईल पुढे. तर ती रामोशाची मुलगी नसून ती आमची याची आहे, मातंगाची मुलगी आहे. मी म्हटलं एकदम माझे डोळे चमकले. म्हटलं तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण आमच्या मनात खरोखरच तो हेतू नाही. तर त्या दिवशी तुम्ही म्हटलं नाटक बघा, आमच्या नाटकामध्ये काय लहूजी वस्ताद मांग आणि हे सगळ्यांची हे आहे, तर तुम्ही बघा ते, आणि तुम्हाला जर असं वाटलं तर आम्ही नक्की त्याची बदलू. पुढे आम्ही त्याच्या थोडा बदल पण केले की ज्योतिराव शेवटच्या ह्याच्यात एक व्याख्यान देतात आणि ते म्हणतात की मुक्ता साळवे नावाची आमच्या ह्याच्यातली पहिली मुलगी आहे आणि त्याचं क्रेडिट देऊन, कारण त्या जातीची अस्मिता ही बरोबर आहे, कारण छोटी आहे कम्युनिटी, तर तुम्ही ती पण पळवली तर आमची काय राहील. आता इथे मला माझा अडाणीपणा मला मान्य होता. किंवा कोणीतरी सांगितलं की म्हणजे आमचा एक मित्र आला होता आणि त्याच्यामध्ये पहिला पोवाडा होता. आता पोवाड्याची सुरुवात जय जय भवानी, जय काय हे असेल, जय जगदंबे, जय आंबे, नमन तुझं. तर तो म्हणला की बार ज्योतिबांचं नाटक करतोयस एक मस्त आहे, पण तो पहिला ज्योतिबा म्हणतील का? आणि मी थक्क झालो आणि प्रश्नात पडलो आणि मी म्हटलं बरोबर आहे तुझं म्हणणं, मग काय केलं पाहिजे? मग जय स्वातंत्र्य, जय समते, करून नमन तुझं विद्ये का प्रारंभ आहे, असं आम्ही तो बदलून घेतला. तर मला सांगायचा उद्देश असा
की पहिल्याच दिवशी सगळं तुम्हाला कळलंय असं होत नाही. त्यातलं राजकारण खरोखर अंतःस्तरावरचं खरं असतं. त्याच्यासाठी ते मला दोष देत आहेत आणि म्हणून ते माझे शत्रू आहेत असं मला वाटत नाही. मूलतः मला न कळणं म्हणजे माझा फक्त काय आहे, मी अडाणी आहे हा प्रॉब्लेम नाही आहे. मला अडाणीपणाचा अहंकार नाही आहे. मला बदल घडवला काय हरकत नाही, कारण नाटक हे बदलणारच असतं. नाटक प्रत्येक वेळा बदलत असतं किंवा बदलायला पाहिजे. हीच तर नाटकाची गंमत आहे. सिनेमामध्ये एकदा फ्रोझन होतं, नाटकामध्ये होत नाही. त्यामुळे नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा आम्ही आमच्यासाठी बदलत 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 खूप बदलत जातो. त्याचे अर्थ बदलत जातात. आता विद्रोह मला हा वाटतो की तोच मी माझ्याशी केलेला विद्रोह आहे. माझं नाटक हा मी माझ्याशी केलेला विद्रोह आहे. तो समाजात आहे की नाही मला माहीत नाही, पण तो अतुल मी नाही. त्याला तुम्हाला ती चौकट मोडायची असेल तर तो माझ्यासाठी मी केलेला माझ्या शब्दाचा, माझ्या भाषेचा, माझ्या दृश्यकलेचा, माझ्या रंगव्यवहाराचा हा मी माझ्या पद्धतीने म्हणजे रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग असं म्हणत असताना तो मीच माझ्याशी केलेला माझी लढाई असते किंवा माझा रोजचा माझा तो खेळ आहे. आता खेळ किंवा सतत बदलत राहणं म्हणजे प्रयोग. म्हणजे आपण तीच व्याख्या करतो की प्रयोग म्हणजे काय, तर सतत बदलत राहणं. तर त्या प्रक्रियेची आत्ता खूप चांगलं तू सांगितलं, शब्दांची रोजनिशी काय किंवा सत्यशोधकमधल्या काही घटना काय. तर जे पॅशनेटली अत्यंत करणं आहे, मग तो प्रयोग असो. आणि मगाशी एक जो उल्लेख केलास की प्रेक्षक, की तुझे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राबाहेर ठिकठिकाणी प्रयोग झालेले आहेत. तर तो जो एक महत्त्वाचा घटक आहे की 90 नंतरचा प्रेक्षक बदलला आणि प्रेक्षक वर्ग हमखास मिळेल असंही नसतं. आणि विशेषतः जी नवीन वेगळ्या पद्धतीची नाटकं असतात त्यांना तर प्रेक्षक वर्ग मिळेल की नाही हेही सांगता येत नाही. तर मला वाटतं हे तुझे जे प्रयोग आहेत तर ते केवळ नाटकातले नसून प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचे, याच्यातही अतुलला अनेक प्रयोग करायला लागलेले आहेत. म्हणजे मी अनेक वेळेला बघितलेलं आहे की ते पोचण्यासाठी लोकांपर्यंत, तिथले काही गट तयार करण्यासाठी ज्या पद्धतीने अतुल तिथपर्यंत पोचतो, कष्ट घेतो. तर मला असं वाटतं की हा जो सगळा जो प्रक्रियेचाच एक भाग म्हणून जसा नाटकातल्या प्रयोगाचा आहे तसा लोकांपर्यंत पोचण्याचा आहे आणि तिथे प्रेक्षक वर्ग निर्माण करण्याचा आहे. तर हे प्रेक्षक वर्ग निर्माण करण्यामधले तुझे प्रयोग कुठले आहेत किंवा ते कसं निर्माण केलंस तू? कारण हा खूप अतिशय अवघड प्रांत आहे आणि अनेकांना तो जमलेला नाही आहे. हे सगळं आपोआप घडत गेलं. म्हणजे मला स्वतःचा शोध घेत असताना असं वाटलं की आपण काय उल्का महाजनांच्या सर्वहारा जनआंदोलनात जाऊन बघावं काय, मग तिथले कार्यकर्ते काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत. हे करता करता मला असं वाटायला लागलं की हा माझा प्रेक्षक वर्ग का नाही. म्हणजे सत्यशोधकचे प्रयोग ठिकठिकाणी झाले. म्हणजे 118 प्रयोग मराठीमधले झाले आणि जो नेहमीचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याच्या व्यतिरिक्त मला प्रेक्षक वर्ग बघायला मिळाला. आणि मी धक्का बसला मला एक दिवशी आमचा आझम कॅम्पसला प्रयोग होता आणि अख्खा हॉल हा आपल्याला बघायची सवय नसते म्हणून हा संपूर्ण मुस्लिम महिलांनी भरलेला होता. आणि तो प्रयोग इतका अचाट होता. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की समाजातला आपण जेव्हा असं म्हणतो की प्रेक्षक वर्ग नाही, तेव्हा मी पण एका संकुचित अर्थानंच प्रेक्षक वर्ग बघायला लागतो. मी माझा मध्यमवर्गीय नाटक आणि त्याचा मध्यमवर्गीय प्रेक्षक त्याच्या पल्याड मला जाता येईल का. मला असं वाटतं यांना मी कधी ॲड्रेसच केलेलं नाही. एड्स सोसायटीत मी काम करत होतो. नोकरी करत असताना थिएटर फॉर युनक्स आणि थिएटर फॉर प्रॉस्टिट्यूट्स म्हणजे अशोकराव कवी हा माझ्या आयुष्यात आला. मी त्याला अनेकदा ऐकलं आणि तत्सम त्या संबंधीचे अनेक लोकांना मी ऐकलं. आणि आम्ही अनेक रेड लाईट एरियामध्ये जाऊन वेश्यांचे प्रश्न मांडणार नाटक त्यांनी जेव्हा सादर करायच्या तेव्हा ते अर्थातच आपल्या नाटकासारखं नाही, ते वेगळं होतं, ते वेगळे प्रश्न मांडणार होतं. हे आव्हान मला त्यावेळेस घ्यावंसं वाटलं की नाटकाची स्किल्स मी देईन की माईक किती अंतरावर धरा, बोलाल कसं, एकमेकात कसं बोलाल, याच्या पलीकडे तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. आणि त्यांनी जे एक नाटक केलं होतं ते दिवसभर चाललं होतं, कारण त्याच्यात ते भांडत पण होते, त्यांचे गुरु होते, मग ते मध्येच उठायचे, मग चर्चा व्हायची. एकदम असं व्हायब्रंट 8 तासाचं महाभारतासारखं नाटक चाललेलं होतं. आणि त्यांचा प्रश्न असा होता की आम्हाला आपलं रेशन कार्ड मिळत नाही, त्या रेशन कार्डावरचं नाटक नाही. आणि अप्रतिम. आणि सगळ्यात शेवटी त्या नाटकाचा शेवट म्हणजे आम्हीच केलं की आता तो शेवट कसा घडवायचा. मग त्या बाईला एक रेशन कार्ड देण्याची प्रोसेस आणि मग ती रेशन कार्ड का मिळालं पाहिजे, तिचा जगण्याचा आणि त्याचा काय संबंध आहे. तर मला असं वाटतं की इथे मला असं लक्षात यायला लागलं
की वेगवेगळा ऑडियन्स असू शकतो आणि तो रिसेप्टिव्ह असू शकतो. पुढे घडलं असं की मी मगाशी जे म्हणलं की मराठी वाचणारा प्रेक्षक वर्गच कमी झाल्यामुळे मी पुण्यात राहतो आणि नाटक मराठी करतो म्हणून मला माझं नाटक पुण्यातल्या लोकांना कळेलच असं नाही, ते गडचिरोलीमधल्या एखाद्या अक्कलगो आणि धडगावमधल्या बाईला पण कळायला लागतं. कारण आपल्याला सर्वसाधारण असं वाटतं की बाहेर काही कळणारच नाही. आणि अजूनही ही ठाम समजूत पुण्यातल्या नाटकवाल्यांची आहे की परभणी बीड म्हणजे कुठे येतं सुद्धा माहीत नाही. अरे अच्छा, म्हणजे तुला पॅरिस कळतं पण तुला बीड आणि परभणी कळत नाही. अरे सणसणीत नाटक बघतात, ते उलटं पालटं करून बघतात, ते प्रश्न विचारतात. कणकवलीसारख्या 20,000च्या गावामध्ये एक स्वतःचं थिएटर आहे. रात्री 12 वाजता प्रयोग 1 वाजता संपतो, 2-2:30 पर्यंत नाटकावर चर्चा होते. कणकवलीसारख्या गावात आजही काही ठिकाणी ते जीवित अवस्थेत ते नाटक होतं. त्यामुळे अनेक लोकांबरोबर सफाई कर्मचारी असतील किंवा माझे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यामुळे अनेक लोक भेटले आणि त्यांच्यामुळे नाटक ठिकठिकाणी गावोगावी जाता आलं. तर नाटक का व्हायला पाहिजे, तर मी जिवंत राहायला पाहिजे. नाटक करणं ही माझी गरज आहे. रोज क्रिकेटची मॅच खेळणं. मग मल्लिकार्जुन मनसूरनी 2 महिन्यामध्ये 70 मैफिली क्या केल्या. खाजगी मैफिली करायचे, भीमसेन जोशी करायचे, कुमार गंधर्व करायचे. कारण रियाज इतका महत्त्वाचा असतो आणि तुमचा परफॉर्मन्समध्ये जे तुम्ही शिकता ना, ॲक्च्युली म्हणजे प्रयोग चालू असताना जे आपण शिकतो ना ते अद्भुत असतं. त्याचे साक्षात्कार वेगळेच. म्हणजे समाज स्वास्थ्याच्या वेळेस मी असा विंगेत उभा होतो आणि अचानक तो तिथला कॉन्ट्रॅक्टर आला. तो म्हणला ॲक्च्युली तुमचं नाटक घ्यायचं नव्हतं, फार लॉस झाला आहे, आता काय करावं लागतं. म्हटलं दादा पैसा एक देऊ नका, मला एंट्री घ्यायची, बोलू का आता. झालं, मी आत आलो आणि मी रधो कर्वे आता सगळं ते विसरायचं होतं आणि माझ्या डोक्यात घणाचे घाव घातल्यासारखं होतं. हे तुम्हाला ॲक्च्युली प्रयोगात कळतं. अनेक ठिकाणी आम्ही आत्ता जे प्रयोग करतो, छोटे हॉल्स असतात, ते काही नाटकाचे थिएटर्स नसतात. तर त्या हॉलमध्ये तुम्हाला तो हॉल कन्व्हर्ट करून घ्यावा लागतो थिएटरमध्ये. तर डावीकडनं एंट्री असते आणि तिकडे आता प्रेक्षकांना आत सोडलं जाताच येत नाही कारण टॉयलेट बाहेर असतं. आता आम्हाला तो शू लागणार, थंड आवाज आल्यानंतर काय जे असेल ते थंड नसतं अनेकदा, पण तरी शू लागतेच. दुसरी घंटा लागली की शू लागते, ॲड्रिनल लेवल वाढते. बरं, वयाचाही परिणाम असेल तर आम्ही आता काय करायचं, तर बादली ठेवतो. हां, आई ग आलं ना, हेच माहीत नाही आहे. माणूस करेल काय. प्रयोग करणं म्हणजे गुलाबाच्या ताटव्यांवरनं चालल्यासारखी तुमची प्रसिद्ध मस्त वाटते हो, असे ते कवींसारखं नाही आहे. असं जळतं तिथे आत काहीतरी दरवेळेस. त्यामुळे प्रयोग करण्याच्या अगोदर माझी 2 किलोनी वजन कमी होतं, कॅलरीज बर्न होतात आणि ज्या क्षणी प्रयोग होतो त्या क्षणी 4 किलोनी वजन वाढतं, कारण तुम्ही त्याच्यावर मात केलेली असते. त्यामुळे फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन असले, स्किझोफ्रेनिया वगैरे साधे रोग आजार मला होऊच शकत नाहीत. कारण जे व्हायचं ते इथंच होतं. जे काही भ्रम भास वगैरे असतात ते सगळे गळून पडतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते प्रयोग, वेगवेगळ्या जागा, वेगवेगळी माणसं आणि त्याची गरज निकड ही इतकी प्रचंड असते की तुम्हाला ते पोचावंच लागतं. एक थोडं शेवटाकडे जाण्यासाठी मला एक प्रश्न वाटला. बिचारी म्हणत असेल रोहिणीला कुठल्या अवस्थेत जगावं लागतं कोण. नाही, अजिबात नाहीये. तू आनंद ओवरी केलंस आणि दुसऱ्या बाजूनी नंतर दाभोळकरांच्या हत्येनंतर रिंगणचा सगळा एक मोठा प्रवास केलास आणि मी ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य नाटकातून केल्यासारखंच जवळजवळ त्याचं स्वरूप आहे. तर या सगळ्यातून तुला श्रद्धा, अंधश्रद्धा किंवा अध्यात्म हे काय कसं सापडलं असं म्हणशील, आणि तुला रिंगणच्या सगळ्या प्रयोगात ते कुठे कुठे सापडलं का या रिंगणच्या लोकांमध्ये वगैरे. एक तर म्हणजे हो, खरं तर हो, कारण ते अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या मला आणि मुळात दाभोळकरांनी शिकवल्या. मी दाभोळकरांच्या इतका जवळ नव्हतो खरं तर, पण सुरुवातीपासून म्हणजे खरं तर असं आहे की मी काहीतरी कुठल्या तरी चळवळीत गेलो आणि बदललो असं नाही. मी हळूहळू बदलतच होतो. कारण माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा लग्न म्हणजे कार्य बारसं आणि मर्तिक करायचं नाही, आणि ते काय करायचं असतं, ते काय फालतू आहे असं वाटायला लागलं. म्हणजे ते कुठल्या तरी टप्प्याला, कारण ज्या थिएटर अकॅडमीचा मी उल्लेख केला ना की त्यांनी माझ्या जाणीव जागृतीच केलेली होती. कारण तिथे तुमच्या शेजारी समर नखाते, माधुरी पुरंदरे असायची आणि अब्दाचा मी प्रयोग बघायचो आणि त्यांनी जे माझ्यात नितांत फरक पडला होता. जगभरच्या फिल्म्स मला समरमुळे, नखात्यांमुळे बघायला मिळाल्या होत्या आणि ते कानावर पडून भर्तृहरीकडचा पोपट जसा तयार व्हावा तसा मी तयार चांगलाच झालेलो होतो. त्यामुळे हे आपोआपच गळून पडलेलं होतं. म्हणजे आता जायचंच नाही आणि हे चांगलं नाही आणि अशी काही रायरेश्वरावर मी प्रतिज्ञा केलेली नव्हती. ती आपोआपच घडलेली प्रक्रिया होती. ती माझ्या मित्रमंडळी,
माणसांनी घडवलेली ती प्रक्रिया होती. ह्याचा मोठाच एक परिणाम मला सांगायचा हेतू असा आहे की नुसतंच अंधश्रद्धा, माझी श्रद्धा गेली आणि अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेचं काहीतरी मी अर्थ कळले असं नाही, ते आयुष्याच्या टप्प्याटप्प्याला विविध टप्प्यांना कळलेच होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे एक असं झालं की दाभोळकरांचं समाजातलं स्थान, म्हणजे मी आत्ता मगाशी इथे बसण्यापूर्वी सुनीलला असं म्हणत होतो की तुला माहिती आहे का, याच खुर्च्यांवर बसून इथेच याच अवकाशामध्ये डॉक्टर दाभोळकर आणि ते शंकर अभ्यंकर यांची चर्चा झाली होती. याच माईकवर पानसरे बोलले होते. किती ह्या अवकाशात आता आपण आहोत आणि या अवकाशाची जबाबदारी आता आपल्यावर आहे. तर हे जे होतं ना, तर ते मला त्या जबाबदारीची जाणीव आणि कृती आणि तुम्ही काम करणार आहात त्याचा अर्थ कळायला लागला. त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कळायला लागली की श्रद्धा, अंधश्रद्धा, त्यातलं राजकारण आणि नेमकी शब्दयोजना काय करायची. म्हणजे जर मला कोणी आज विचारलं की देवाला रिटायर करा हे तुम्ही म्हणाल का, तर मी नाही म्हणणार. जे कुमार गंधर्वांनी उत्तर दिलं ते कदाचित मला भाषा बदलावी लागेल. आमचं नाटक हीच आमच्यासाठी पूजा आहे असं मी म्हटलं तर मी कुठलंच नाटक, कुठलाच प्रयोग, प्रेक्षक किती आहेत, काय आहे, मी ती माझ्यासाठी बांधलेली एक माझी एक संपूर्ण गोष्ट मी श्रद्धेनेच करत असतो. म्हणजे डॉक्टर दाभोळकरांचा खरं तर एक लेखच असा आहे की सगळ्यात धार्मिक मी आहे. तर धार्मिक, धर्मांध असणं याच्यात खूप फरक आहेत हे अजूनही आपल्याकडे आता हळूहळू कळायला लागलं आहे. तर धार्मिक असणं याच्यात म्हणजे मी माझ्यापुरती ठेवीन. म्हणजे चळवळीची आपली घोषणाच ही होती की गीता, बायबल, कुराण ठेवा सन्मानाने घरात, रस्त्यावर उतरताना संविधान ठेवा हातात. तर ज्याला जे करायचं ते घरात करेल. मी माझ्या व्यक्तिगत खाजगी जीवनामध्ये अधिकाधिक पारदर्शी होणं हा खरं तर त्यातला मुद्दा आहे. पण मी कुठनं तरी बळ पण मिळवत असतो. पण एकदा नसिरुद्दीन शाह म्हणले होते तसं की मला ती गोष्ट भयंकर आवडते की तुम्ही प्रयोग करत असताना देर इज ऑलवेज अ लेडी. एक तुमची प्रेक्षागृहात एक बाई बसली आहे, ती म्हातारी बाई आहे आणि ती तुमच्याकडे बघते. तुम्ही आज प्रयोग खोटा तर नाही ना केला, पाट्या तर नाही ना टाकल्या, प्रेक्षक कमी आले म्हणून आमच्याकडे सुद्धा ही एक अशी लागलेला रोग असतो. प्रेक्षक कमी असले की आमच्या अभिनयाची पातळी कमी होते आणि प्रेक्षक जास्त असले की म्हणजे काशीनाथ घाणेकर तर असे पडदा उघडून बघायचे की लोक किती आहेत. तर आता ह्यालाच तडा जातो. तो कॉन्शियन्स आहे. ती बाई म्हणजे तुमचा विवेक आहे. ती तुमचा विवेक आपणच आपल्या आत डोकून बघतोय की मी खरा येणार आहे, मी खरं बोलतो येणार आहे, मी खरं आत्ता काम काहीतरी खरंच माझा शोध चाललाय का. आणि ही जी धडपड आहे ती मला असं वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे मला माझ्या वैचारिक स्पष्टता यायला मदत झाली. आणि दर्शन असं झालं की महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलन समिती इतकी उत्तम संघटना आणि माणसं असलेली मला दर्शनच घडलं. काय माणसं आहेत काही काही त्यातली आणि अतिशय आयुष्य दिलेले. माधव बागव्यांसारखा माणूस असेल, अनेक लोक असेल आणि कार्यकर्ते असतील. मला फार छान वाटलं होतं. त्यामुळे चा उल्लेख थोडासा आलाय पण मला वाटतं तो आणखीन यायला हवा. एक छोटा विचारते, आपल्याला किती 8:30 आहे वेळ. नॉन ॲक्टर घेऊन नाटक उभं करणं, तर हे सत्यशोधकमध्ये झालं, रिंगणमध्ये झालेलं आहे. दलपत सिंग येती गावा याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना घेऊन नाटक केलेलं आहे. तर उघडच याच्यामध्ये धोके खूपच आहेत. म्हणजे मला नाही म्हणजे अनेकांनी किती दिग्दर्शकांनी तो धोका पत्करला असता ते सांगता येत नाही. परंतु आपण असं म्हणूया की असे नॉन ॲक्टर घेऊन नाटक बसवणं, तर यातल्या फायद्या तोट्याचं गणित तू कसं काय हे केलंस आणि त्यातलं म्हणजे सगळ्यात पारडं जड करणारी गोष्ट कुठली होती? सत्यशोधकमध्ये जी लोक होती, कारण मी कचरा कोंडी नावाची माहितीपट जो केला होता तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते जे कामगार आहेत काय गातात आणि त्यांना जर एखादा विषय दिला तर खरोखर 15 मिनिटात ते गाणं रचतात. तर ते मुक्ता मनोहरनी माझी इथे ACZ इथेच झालेली फिल्म होती, ती बघितली आणि ती मला म्हटली की तू करशील का आमच्यासाठी फिल्म. मी म्हटलं करेन की, एवढं काय. आता मी कॅज्युअल होतो आणि नंतर जसं आत घुसायला लागलो तसं 1.5 वर्ष खाल्लं माझं त्या फिल्मनी. आणि सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अपरात्र झुंजू वेळ ती माणसं आपली काम करतातच आहेत आणि त्याचा वास मला येतोय. आणि गटारात उतरणं म्हणजे काय हे ज्या दिवशी कळायला लागलं त्या दिवशी माझ्यातच काहीतरी बदल व्हायला लागला. मग माझ्या असं लक्षात आलं ही माणसं फार भारी आहेत. ते डबा आणतात ना, तो डबा इतका चविष्ट आणि वेगळ्या चवीचा असतो, त्यातले मसाले वगैरे अतिशय. आणि ज्यांना राजकारणाचं उत्तम ज्ञान, कारण माझ्या इथला नगरसेवक कोणी मला माहीत नाही पण त्यांना रोजच त्यांची गाठ पडते, त्यामुळे राजकारणाचं उत्तम ज्ञान, आवाज उत्तम,
परंतु कुठल्या तरी गोष्टींमुळे म्हणजे मधल्या अर्थातच जातीव्यवस्थेच्या एकंदर टप्प्यावर असलेल्या त्यांना शिक्षण मिळालेलं नाही आहे, शिक्षणाची परंपरा त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहे, त्यांना ते काम करावं लागतंय आणि ते अत्यंत निषेधार्ह काम आहे. असो, पण त्यांच्याशी गप्पा मारत असताना मला असं लक्षात आलं यांच्याबरोबर नाटक केलं पाहिजे, कारण त्यातले काही अफाटच माणसं होती. आणि जे नाटक शोधायला लागलो त्याच्यातनं असं लक्षात आलं की अरे त्यांच्यातलं त्यांना वाचता येत नाही, बऱ्याच लोकांना वाचताच येत नव्हतं, बायका मिळेनात कारण त्या इतक्या दमायच्या. असं होता 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 80% लोक ते राहिले. काही लोकांनी बाहेरच्या येऊन विचारलं की आता काय करू, 7-8 सावित्रीबाई येऊन गेल्या, शेवटी परत पर्णावर ते येऊन ठेपलं, कारण कोणी काम करायलाच मिळेना, कारण एवढं कोण काम करणार. आणि मुळात नाटक म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. म्हणजे जे सफाई कर्मचारी अख्खं पुणं झाडतात, बालगंधर्वाच्या परिसर झाडतात, ते बालगंधर्वाच्या आत कधी गेलेले नव्हते. एक दिवस तर मी त्यांची सहल काढली आणि त्यांना सांगितलं की चला आज भरतनाट्य मंदिर बघू, बालगंधर्व बघूयात, काय काय होतंय बघूयात. आम्ही चित्र बघायला गेलो वगैरे वगैरे. एक कार्यशाळाच होती ती जवळजवळ 7-8-10 महिन्याची. आणि तो जो अनुभव होता की नॉन ॲक्टर्सबरोबर काम करणं, तर त्यांनी मला खूप शिकवलं, कारण सहजता हा त्यांचा अभूतपूर्व गुण होता. एकदा नसीर साहेबांनी विचारलं त्यांना, अरे किती तू सहज करतोस, कसं करतोस? ते म्हणले नाही ॲक्च्युली मला जे वाटतं तेच मी करतो. ते म्हणले हेच मला जमत नाही, एवढाच प्रश्न आहे. कारण ट्रेंड ॲक्टर हा काहीतरी आत घेऊन शिकून ते दाखवायचा प्रयत्न करतो. अर्थात सफाई कर्मचाऱ्यातल्या 4 जणांना जर नट व्हायचं असेल तर त्यांना ट्रेनिंगची गरज असेलच. त्यांना उद्या दुसरी नाटकं करणं तितकं सहज सोपं जाईल असं नव्हे, पण कदाचित ते त्यांच्या जीवनातनं तो तीर मारून त्या गोष्टीपर्यंत पोचू शकतात जर तो दिग्दर्शक तसा असेल तर. परंतु ती लोकं तशी होती आणि त्यांच्याबरोबर सत्यशोधक नाटक करणं एक अतिशय मजा आली. आणि त्याच्यामध्ये आणि ती त्यांचं असणं, त्यांचं नुसतं वावर हाच त्या नाटकाचा एक ताकद होती. कारण त्यांचे जे आवाज होते ते आवाज आपल्याला साधारण ऐकायलाच मिळत नाहीत. तसंच जालन्यामध्ये मी गेलो आणि राजकुमार तांगडेचा जो गट होता त्यांच्यासाठी आम्ही दलपत सिंग येती गावा हे अरुणा रॉयच्या लढ्यावर केलेलं होतं. सगळी माणसं ही तिथली होती, कोणी शिंपी होतं. आणि मुळात म्हणजे मला त्याचं जे दर्शन घडलं जालना आणि आजूबाजूचा परिसर, तर डिरेक्टर गोज टू व्हिलेज अशी खरं तर एक माझ्या डोक्यात फिल्म होती. अर्थात मी फिल्मवाल्या नसल्यामुळे मला ते करणं शक्य नव्हतं, पण नाटकवाला जातो आणि काय होऊन परत येतो. नाटक कुठं घडलं, त्यांच्यात घडलं का माझ्यात घडलं? तर माझ्यात घडलं नाटक आणि मी बदललो, मला त्यांच्यामुळे ते लक्षात यायला लागलं. परंतु नॉन ॲक्टर्समुळे एक फायदा असा होतो काही वेळा की ते जसे असतात तसे भूमिका पण मिळाली तर उत्तम होऊ शकतं. पण त्यांचं जे अंडरस्टँडिंग असतं जगाकडे बघण्याचं, जे आपण नेहमीच्या गृहीत चौकटींमध्ये बघत असतो त्याला तडा देणारी आणि छेद देणारी ती माणसं आपल्याला भेटू शकतात. जसा राजकुमार तांगडे आणि संभाजी तांगडे ही माणसं आहेत. आणि तुम्हाला लक्षात येत असेल की झुंडमपर्यंत आणि सैराटमध्ये सुद्धा संभाजी तांगडे, आणि त्यांनी पुढे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लासुद्धा ते नाटक त्यांनी केलं. तर मला असं वाटतं की त्यांच्या जाणीवा, एकमेकांच्या जाणीवा प्रगल्भ होणं आणि आपल्यातली दरी कमी कमी होत जाणं. कारण 2 संस्कृतीचे तुकडेच एकत्र आल्यासारखे होते. ते माझ्यापासून कदाचित शिकले असतील, मी त्यांच्यापासून कदाचित शिकला असेल. मला असं वाटतं सह अनुभवाचा, अंगत पंगत असण्याचा कदाचित आपल्या संस्कृतीतला हाच अर्थ असावा. मग एक संपवताना एक शेवटचा प्रश्न विचारू का? मला वाटतं की आजचा जो विषय आहे नवे प्रयोग नव्या जागा, तर तू स्वतःला आता इथून पुढे काय पाहतोयस? तुझ्या काही मनात राहून गेले, काही जमलंच नाही, काही जमणारच नाही किंवा जमलंच पाहिजे अशा कुठल्याही अर्थाने नवे प्रयोग नव्या जागा याबद्दल तुझं काही विजन सांगशील का? खूप गोष्टी खरं सांगायचं तर मी आता 35 नाटकं झाली, पण मागे वळून बघत असताना मला असं वाटतं की माझी 32-33 नाटकं ही ती 2-3 नाटकं जी बरी झाली असतील, मला आवडलेली, ती प्रेक्षकांना आवडलीच असतील असंही नाही, पण मला त्याच्यात मजा आली आणि ती 32 नाटकं त्याच्यासाठी खर्ची पडली. पण मला असं वाटायला लागलं अरे आत्ता मला ॲक्च्युली कळायला लागलं. असं खरं तर मला दरच वेळेस असं वाटतं आणि तो भ्रम असतो असं पुढच्या नाटकाला कळतं. त्यामुळे ते फसवले. हाच प्रयोग आहे आणि तो चांगला आहे. तर त्यामुळे माझ्या डोक्यात 2-3 खरोखरच आहेत. आणि जे राहून गेलेलं नाटक आहे की मी आणि पपेट असं म्हणून मला पपेटचा आवाज काढायचा आहे, मला गायचं आहे. मला एक संगीत नाटकात म्हणजे मी त्याची तयारी सतत करत असतो. कधीतरी शिट्टी वाजवली तर मला असं वाटलं हे शिट्टी वापरून बघूयात याच्यात. आणि एक नाटक मला असं करायचं आहे की ज्या नाटकात कोणीच नसेल आणि फक्त अंधार हेच व्यक्तिरेखा असेल, तर त्याच्याशी मला काही खेळता येतं का त्या प्रकाशाशी? जसं आम्ही किमया केलं होतं, तर किमया हे मला अख्ख्या म्हणजे जागा आपण ज्याला म्हणतो ना, तर फक्त बालगंधर्व म्हणजे थिएटर नाही, तर ह्याचा तडा मी आधीपासून म्हणजे मी माधुरी पुरंदरेंचं अब्द अब्द नावाचं नाटक एका बेडरूममध्ये
एका बेडच्या भोवती आम्ही बसलेलो असताना ते नाटक बघितलं होतं, पहिलं नाटक. मग अजून एक दुसरं नाटक मी आत्ता मध्यंतरी बघितलं, ते विनायक कोळवणकर नावाच्या एका मुलांनी केलं, लिव्ह मी इन 5D झोन. एका बंगल्यात त्यांनी प्रेक्षकांना 5च प्रेक्षकांना तो घेऊन हिंडायचा. मला फार छान ते नाटक वाटलं होतं. मला किमया पण आवडतं, कारण आम्ही अख्खा बंगलाच तो अतिशय एक्सप्लोअर करायचो, की त्या बंगल्यातल्या बारीक खिडक्या, झरोके, असं जे वैशिष्ट्यपूर्ण घर असेल तिथे आम्ही तो प्रयोग करायचो, कारण माधव आचवलांचं ते होतं. आणि आत्ताचं शब्दांची रोजनिशी मला विलक्षण काहीतरी म्हणणारं असं ते नाटक वाटतं, की ज्याच्यात माझा प्रयोग करायचे आहेत. कदाचित ते प्रयोग कधी वाचनाचे पण असतात. म्हणजे अभिवाचनाच्या मध्ये मला जसं तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य असेल, ही खूप मजा होती. त्याच्यामध्ये जयंतच्या गोष्टीमधले इतके मल्टी लेयर्ड मला आणता कसे येतील कथेमध्ये, हा त्यातला एक भाग होता. पण असे विविध प्रयोग माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि मला मुख्य म्हणजे महाराष्ट्रभर जे समज गैरसमज आहेत, कारण आमच्याकडे थिएटरच्या विषयक अशी ट्रेनिंग नाही आहे, तर महाराष्ट्रभर आज मला 36 जिल्ह्यांमध्ये जाऊन, आता 6 ठिकाणी आमच्या कार्यशाळा झाल्या, पण वयवर्ष 60 होईस तोपर्यंत आणि डोकं ताळ्यावर असणं आणि गुडघे नीट असणं, तर ह्याच्यापर्यंत मला एक 35 कार्यशाळा घेऊन आत्ता मी जे बोलतोय तसं गप्पा मारणं, नाटक म्हणजे काय, किती मजा असते, ते करण्यासाठी लागणारी साधना काय आहे, तपश्चर्या काय आहे, नाटक आणि सिनेमा काय फरक आहे, सिनेमात जायचं असेल तर काय केलं पाहिजे, नाटकात यायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, आणि हे सगळं करून तुम्हाला आनंदी पण जगता कसं येईल आणि जगता कसं येईल हे पण फार महत्त्वाचं असतं. ते मला करायची मनपूर्वक इच्छा आहे. म्हणजे मला घाशीराम कोतवाल करायचं आहे, म्हणजे त्याची माझी तयारी चालू आहे. घाशीराम कोतवाल बेस्ड ऑन घाशीराम कोतवाल. आता ही आयडिया कोणी डापणं शक्य नाही, कोण करणार. तर मी आणि घाशीराम, तर आताची घाशीरामची स्वरूपच वेगळी आहेत. आणि नाना आणि घाशीराम असे वेगळे नाही आहेत. कधी मी नाना आहे, कधी मीच घाशीराम आहे, कधी तू नाना, कधी घाशीराम आहे, आणि कधी प्रेक्षक म्हणजे जो नाटकातला जो समूह आहे, ब्राह्मण वृंद आहे, हा म्हणजे आजचा समाज आहे, जो पण नाना घाशीराम आहे. आणि आता ह्याच्यात नाना घाशीराम कोण असं ते गेले काही महिने चर्निंग चालू आहे. आणि मला नानाची भूमिका करायची आहे. मला वाटतं थांबूया आता, की गीताली एखाद्या 2 1-2 प्रश्न प्रेक्षकांकडनं यायला हरकत नाही. मध्ये सरांनी आता सांगितलं की 35 नाटकं केली, त्यापैकी 1-2-3च फक्त त्यांना समाधानकारक किंवा आवडली. 2-3 नाटकांची नावं ऐकायला आवडली. मी थोडं नाही सांगणार, कारण अनेक लोक म्हणतात अहो ते जास्त चांगलं होतं. बरं वाटतं त्यांना ते आवडलंय, आपण सांगून कुठे सांगायचं. त्या मनातल्या आपल्या आवडणाऱ्या मनातल्या स्त्री आपण सांगितलं तर प्रॉब्लेम होईल. पहिल्यापासून तुम्ही प्रायोगिक नाटकच करता, असं जेवढे मी पाहिले तेवढे प्रायोगिक आणि व्यावसायिक ह्याच्यामध्ये कसा तुम्ही समतोल साधता. आणि आत्ताच्या घडीला नाटक तुमचं बऱ्याचदा मी वाचलंय काही काही ठिकाणी की प्रचारकी वगैरे होतं, चळवळ आणि नाटक हेही थोडे ताशे आहे. तर आत्ताच्या घडीला कुठं पाहता तुम्ही प्रायोगिक नाटक आणि त्याची भूमिका काय? काल परवा जहांगीरपुरा घडते ह्या एकंदरी याच्यावर, त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, अतिशय चांगला प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा. आणि तो नेहमीच उद्भवतो आणि माझ्या बाबतीत तर उद्भवतोच. म्हणजे मी एकदा गमतीनं असं म्हटलं होतं की रोहिणीची आई आली, ती म्हणली एवढे छान दिसत आहेत, मराठी चांगलं बोलतात, काही प्रॉब्लेम आहे का, हे अशी का नाटकं करतात, तर तुला छळत बिळत तर नाहीत ना. अर्थात हे तिला आम्ही जरा पकवलेली गोष्ट आहे, असं काही तिची आई म्हणलेली नव्हती, पण त्यांच्या डोळ्यामध्ये मला फार करुणा दिसायची की इतके चांगले आहेत, का नाही होत्या सिरियलमधले तुम्ही वादळवाटमधले आप्पाजी करत, तात्या करत, मामा करत, म्हणजे यांच्यात काही प्रॉब्लेम आहे का, बिघाड काय आहे, पॉप्युलरिटीला काय. तर मला पॉप्युलरिटी हा प्रॉब्लेम नाही आहे. मला जे येतं आणि मला जे आवडतं ते लिस्ट कॉम्प्रोमाइज मला करायला आवडतं, कारण मला करताच येत नाही. माझा प्रॉब्लेम तो आहे. मला कितीही सांगितलं ना तरी मला नाही करता येत. म्हणजे एक मला फिल्म आली, मला पैशाची खूप गरज होती, म्हणजे मी नोकऱ्या करत होतो, पण तरी एक फिल्म आली आणि ते म्हणले तुम्ही असे ते शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांच्यावर फिल्म कराल का. मी म्हणलं यार असे अपॉइंटेड आणि म्हणजे काय आहेत त्यांचं काम काय. ते म्हणलं नाही, एक मोठी इन्स्टिट्यूट आहे आणि जबरदस्त आहे, ज्ञानेश्वर तुकाराम आणि त्यांच्यानंतर तेच. मी म्हणलं अरे बापरे हे कठीण आहे म्हणलं, म्हणजे इतक्या मोठ्या माणसावर. मी म्हणलं बरं ठीक आहे मी करीन. तर ते म्हणले ठीक आहे मग तुझं हे दे कोटेशन दे. म्हणलं माझं कोटेशन 1 कोटी रुपये. म्हणले काय हे डॉक्युमेंटरीचं. ते म्हणले काय कोटेशन आहे. म्हणलं तुझे कोटेशन्स किती आहेत आलेली.
नाही कोणी 10,000 सांगितलेत, 25,000 सांगितलेत, तुझं 1 कोटी कसं काय? म्हटलं बाळा, तुझ्या त्या गृहस्थांवर फिल्म व्हायला खरं तर 100 रुपयेच लागतील, कारण माझ्याकडे कॅमेरा आहे, कॅसेट 100 रुपयाला मिळते. बाकीचे 99,99,999 रुपये माझे आत्मा विकण्याचे आहेत. ते तुझ्या कोटेशनमध्ये आहे का? मला जमणार नाही, कारण नाही तिथे कुठे हात घाला. आपल्याला जे येत नाही ते शांत बसावं. मला ते जमत नाही. ज्यांना ते जमतं ते वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही. मला ते जमत नाही. कितीही प्रयत्न केला तरी मला ते जमत नाही. मला अनेक लोक विचारतो तुम्ही फिल्म का नाही केली? मला करायची होती, पण करायची असणं ही गोष्ट वेगळी आणि करता येणं ही गोष्ट वेगळी. त्याच्यासाठी अनेक स्किल्स लागतात, ती तुम्ही डेव्हलप करावी लागतात. नाटकाचं संपूर्ण स्किल माझं डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे 36 चेंबर ऑफ शाओलिन नावाचा चित्रपट होता लियाची हुईचा. त्यातलं मी तुम्हाला नक्की सांगतो की तो 36 चेंबरमधनं बाहेर पडल्यानंतर तो माणूस मास्टर होतो. बुद्ध झेन मास्टर होतो. मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की मी नक्की आत्ता 12 दालनं तरी पार केली आहेत. अजून वेळ आहे मास्टर व्हायला, पण 12 दालनांमध्ये मला जे अनुभव आलेत तो माझी कमांड त्याच्यावर आहे. म्हणजे भाषेवर मांड पाहिजे आणि इकडे कमांड पाहिजे, नाही का? तसं मला ते करता येतं म्हणून मी ते नाटक करतो. ते नाटक प्रायोगिक असतं, कारण ते आपोआप होतं. मला प्रेक्षक हवे आहेत. कोणी सांगितलं मला पॉप्युलर व्हायचं आहे, पण ऑन माय टर्म्स अँड कंडिशन्स. लोकांना काय आवडतं हे बघून मी नाटक नाही करणार. त्याला लोकानुनही नाटक म्हणतात. मला काय आवडतं ते मी लोकांसमोर जाईन, लोकांना वर घ्यायचा प्रयत्न करीन. कदाचित लोक माझ्यावर आरोप करतील, माझी चेष्टा करतील, माझी टिंगल करतील, माझ्याकडे दुर्लक्ष करतील, पण असं दरवेळेला होत नाही. लोक खूप कौतुक करत असतात, आदराने पण बघत असतात. ज्या अर्थी मी 40 वर्ष नाटक करतोय त्या अर्थी आणि कुठल्याही गव्हर्नमेंटच्या एडशिवाय, कुठल्याही मदतीच्या शिवाय केवळ प्रेक्षक आणि प्रेक्षकांनीच तोलून धरलेलं माझं नाटक आहे. ते छोट्या प्रमाणावरचं असेल, ते छोटं का मोठं हा प्रश्न नाही आहे. 10 मिनिटाचं नाटक म्हणजे तो नाट्यानुभव तुम्ही काय देता हा खरा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे माझी नाटकं प्रचारकीय आहेत किंवा हे आहेत असू शकतं आणि होऊही शकतं. नाटक हे प्रचाराचं माध्यम आहे. मला हो म्हणायचं आहे आत्ता. त्या काळाची ती गरज आहे, मी म्हणणार. मग बाजूला काय चाललंय ते काय आहे? प्रचारकीय नाही तर काय? माझ्याजवळ एक नाटक आहे, ते करत असताना होऊ नये असा माझा प्रयत्नही राहील, तो नम्र राहील. पण काही नाटकं प्रचारकीच असतात, कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाटक प्रचार करण्यासाठीच होतं, कारण त्यांना तोच उद्देश द्यायचा होता. तोच उद्देश सफल झाला असंच म्हणावं लागेल. पण काही ठिकाणी काही वेळा खरं असतं की ते नाटक करता करता आपली जी एक राग असतो ना तो अंडरलाईन होतो, तो होऊ नये. आणि बर्तोल्ट ब्रेख्ट नावाच्या माणसाने असं म्हटलं होतं की तुम्ही असेच चोर पाहिजे ना, सराईत चोर पाहिजे की झोपणाऱ्याची झोप न मोडता पलंगाचे 4 पाय कापून नेता आले पाहिजेत. ते मी शिकतोय आत्ता. ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी हे आरोप जातील. तोपर्यंत माझी रंगपरीक्षा आपण घेत राहावं ही नम्र विनंती. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद अतुल. आणि अतुल किती चांगला संवादक आहे आणि नाटक खरंच त्याच्या श्वासात कसं आहे हे या संवादावरनं आपल्या लक्षात आलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. आणि मिळून साऱ्या जणींनी हा कार्यक्रम घडवून आणला त्याच्याबद्दलही थँक्यू.